नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ऍड आलेली आहे, तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्याची आपण क्वेश्चन पेपरची सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण गोंदिया जिल्ह्याचा पेपर बघणार आहे, जो आपला 19 जुलै 2024 मध्ये झाला होता. त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 50 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये असेल. कंबाईन गट ब व गट क साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि सेम याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 499 रुपये. तर बघा पहिला क्वेश्चन बघू आपण. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. आता बघा इथे जर भाग घालवायचा असेल तर मध्ये बघा वजाबाकी चिन्ह आहे, बरोबर आहे का. मग ही एक वेगळी संख्या पकडायची, ही एक वेगळी संख्या पकडायची. त्यामुळे काय होतं बघा, जर भाग घालवताना समजा आपण इथं आता 5 7 30 केलं, तर 5 ने ह्याला सेपरेट भाग घालवायचा आणि ह्याला पण सेपरेट भाग घालवायचा. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा इथं 5 7 30. तर इथं काय निघेल बघा 5 1 5, परत 5 1 5, 3 राहिले, 5 7 35, 4 राहिले, 5 9 45. गुणिले 164 करा. परत वाजा इकडे बघा, परत 5 1 5, परत 2 राहिले, 5 चोक 20, 3 राहिले, 5 7 35. ठीक आहे बघा. चला आणि इकडे परत गुणिले 580. छेदाला किती आले मग इकडं 6 गुणिले 16, 6 गुणिले 16. आता भाग घालवा. चला काय निघेल बघा आता इथं. बघा इकडे काय निघेल 3 बघा 3 दुने 6. बघा इथं परत बघा 3 त्रिकण 9, 9 2 11, 3 9 27 आणि 3 त्रिकण 9. परत इकडं 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे ह्याला पण 3 ने भाग जातोय बघा. 3 चोक 12, 12 आणि 2 14, परत 3 9 27, म्हणजे किती आले बघा खाली इकडं 393 गुणिले 164 वजा 49 गुणिले 580 भागिले किती निघते बघा 2 गुणिले 16, 2 गुणिले 16. आता बघा इथं तुम्हाला 64 दिसतोय, इथं तुम्हाला 80 दिसतोय, बरोबर आहे का. मग 64 ला आणि 80 ला 4 ने भाग जातो. याचा अर्थ आपण काय ह्याला डायरेक्ट 4 ने भाग घालू. बघा 4 चोक 16, बरं इकडे काय निघेल बघा 4 चोक 16, 4 1 4, परत इकडं 4 1 4, 4 चोक 16 आणि 2 18, 4 5 20. ठीक आहे बघा. आता कॉमन काय निघते का नाही बघा. आता खाली इथं 2 आणि 4 दिसते, बरोबर आहे का. हे सगळे विषम संख्या आहेत. 393 41 49 आणि 145. म्हणजे आता काय भाग जाणार नाही. डायरेक्ट काय करा आता बघा 393 गुणिले 141 करा. काय काय ते बघा 393 गुणिले 41 काय निघेल इकडं 1 गुणिले 3 3 आले, 1 गुणिले 9 9 आले, इकडं 3 आले. ठीक आहे बघा. चला 0 आले, 4 त्रिक 12, परत 4 9 36 आणि 1 37, परत 4 त्रिक 12 आणि 3 15. काय निघते बघा इकडं 3 9 2 11 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि इकडे 1 16 16113. हे किती निघालं बघा इकडं 16113 वजा काय निघते बघा इकडं 145 गुणिले 49 करा. बघा 145 गुणिले 49 काय निघते बघा 9 5 45, परत 9 चौक 36 आणि 4 झाले 40, परत 9 1 9 4 13, इथं आलं 0, परत 4 5 20, 4 चौक 16 आणि 2 18, परत 4 1 4 आणि 1 5. निघते बघा 5 0 8 आणि 3 11 हात चाला 1 5 आणि 1 6 आणि 1 7, 7105, म्हणजे वजा 7105 भागिले 4 2 गुणिले 4 किती आले 8. ठीक आहे. आता वजा बाकी करा. काय निघते बघा इकडं 16113, 16113 वजा 7105, 7105 काय निघते बघा 13तनं 5 गेले 8 राहिले, 0तनं 0 गेले, परत 1तनं 1 गेला 0, 16तनं 7 गेले किती येते बघा 9 7 16. ठीक आहे बघा 9008 येते. मग 9008 भागिले 8 करा. किती निघते बघा 9008 भागिले जर 8 केलं आपण तर 8 1 8, इथं 8 1 8, 1 राहिला 8, परत 8 1 8 निघेल, 2 राहिले, 8 2 16, 4 राहिले, 8 सख्ख 48, म्हणजे 1126 उत्तर येते बघा. 1126 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन वाचा क्वेश्चन काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये
समजा आता इथे बघा, जर आपण ए ची व्हॅल्यू जर 783 पकडली आणि समजा बी ची व्हॅल्यू जर आपण इकडे 217 पकडली, तर कुठला फॉर्म्युला दिसतोय बघा तुम्हाला? बघा ए 3 वेळा आले, बरोबर आहे का? म्हणजेच काय, ए क्यूब मायनस सॉरी प्लस काय इकडं बघा बी क्यूब दिसते, बरोबर आहे का? बघा बी क्यूब डिवाइड बाय काय दिसतंय तुम्हाला इकडं बघा, ए चा वर्ग वजा ए इंटू बी म्हणजे ए बी प्लस इकडे काय दिसतंय तुम्हाला बी चा स्क्वेअर, बी स्क्वेअर. बघा आता बघा ए क्यूब प्लस बी क्यूब चा फॉर्म्युला काय असतो बघा, ए प्लस बी पुढे काय असते बघा, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा, डिवाइड बाय काय येते बघा इकडं, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे बघा आता ही आणि सेम दिसते, बरोबर आहे का? आपण ह्याला काट मारू शकतो. राहिले काय फक्त आता ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय बघा, 783 अधिक 217, 783 अधिक 217 काय निघते बघा इकडं, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, परत हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, म्हणजे किती आलं बघा 1000 उत्तर येते. 1000 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं पण परत काय गुणाकार दिलेला आहे बघा. बरं आता इथं काय 72,519 ला 9,999 गुणायचं नाही, लक्षात घ्या. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये 72,519 गुणिले आता हे 9,999 म्हणजेच काय दिसतंय बघा 1000 सॉरी 10,000 वजा 1 दिसतंय, बरोबर आहे का? 10,000 वजा 1. मग आता 10,000 ने ह्याला गुणा काय निघेल बघा, 72,519 वरती हे 4 शून्य वाढतील, 1 2 3 4 आणि वजा काय होईल परत 72,519, 72,519 झालं. ह्याच्यात नाही वजा बॅक करून टाका, सोपं होईल. काय निघते बघा इकडं 72 51 9 त्याच्यावरती 4 शून्य वजा किती आहे 72,519 519 आणि इकडे 72 वजा बाकी करा. काय निघते बघा 10 9 गेले 1 राहिले, 9 1 गेले 8 राहिले, 9 5 गेले 4 राहिले, 9 2 गेले 7 राहिले, 8 7 गेले 1 राहिला, परत इकडे 1 हा 5 हा 2 आणि हा 7 म्हणजे 72,511 72,511 74 81 74 81 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता अपूर्णांकावरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा आता काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये 4 अपूर्णांक दिसतात, बरोबर आहे का? बरं आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा 339 335 339 335 म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला छेद दिलेत त्यांनी, बरोबर आहे का? सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण छेद कुठले कुठले समान आहेत बघा, 339 339 ना हे दोन अंक बाजूला घ्या बघा, 217 छेद किती आहे 339 आणि दुसरं काय 222 222 छेद 339. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या जेव्हा छेद समान असतो बघा इकडे 339 आहे. बघा आता मी काय केलं, इकडे समजा दोन संख्या लिहिल्या 25 आणि इकडे 15. तुम्हाला म्हटलं ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे, तर आपण काय म्हणतो डायरेक्ट 25 मोठी संख्या. पण आपण का सांगू शकतो डायरेक्ट, कारण की या दोन्हींचा छेद किती असतो बघा 1 असतो. म्हणजे लक्षात ठेवायसाठी, कारण कसं होतं छेद समान असेल तर मग कुठली मोठी संख्या हे लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट अशा संख्या मांडायच्या आणि लक्षात ठेवायचं. 25 आणि 15 दिसतो, बरोबर आहे का? मोठी संख्या कुठली 25 आहे का म्हणतो आपण, कारण की दोन्हीचा छेद हा सारखाच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सारखा जर छेद असेल तर जी संख्या ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. म्हणजे बघा आता इथं छेद दोन्हीला सारखाच आहे. ठीक आहे बघा, मग याच्यामध्ये ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, म्हणजे 222 काय झालं मोठी संख्या झाली. ठीक आहे बघा, चला ह्याचा विषय संपला 217 छेद 339 चा. बरं आता दुसरं काय 221 छेद 335 घ्या बघा, 221 छेद 335 आणि दुसरी काय 214 छेद 335. बघा दोन्हींचा छेद समान आहे, याचा अर्थ काय ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. म्हणजेच काय 221 बघा ह्याच्यामध्ये मोठी संख्या कुठली 221 आहे, म्हणजे ही मोठी संख्या झाली, ह्याचा विषय संपला. बघा 214 छेद 335 चा विषय संपला. बघा आता ह्या दोन संख्यांमधली मोठी संख्या कुठली आहे बघा, लक्षात घ्या. बघा आता छेद जर बघितला आपण तर छेदामध्ये बघा 4 चा डिफरन्स आहे, बरोबर आहे का? 335 339 आहे आणि अंश जर बघितला आपण तर किती आहे बघा 221 आणि 222 आहे, म्हणजे एकचाच गॅप आहे, जास्त गॅप नाही. ठीक आहे बघा, थोडक्यात असं समजा आपण की दोन्ही संख्या काय सारख्याच आहेत बघा, लक्षात घ्या. म्हणजे 221 आणि काय ते 222 आहे, बरोबर आहे का? तात्पुरतं मी काय करतो आता बघा ह्या दोन्ही संख्या आपण असं समजू की
एकच आहेत किंवा दोन्हीचा मध्य जर काढला तर काय निघेल बघा. समजा आपण 221 ला काय केलं 221.5 केलं आणि तिकडे किती केलं ह्या 222 ला पण काय केलं आपण 221.5 केलं. मग थोडक्यात काय 0.5 ने ही मागे सरकवली 0.5 ने पुढे सरकवली. म्हणजे थोडक्यात काय की जास्त गॅप नाही अंशामध्ये. ठीक आहे बघा. जास्त गॅप नाही म्हणून आपण तात्पुरतं 221 आणि 222 ला आपण एकच संख्या पकडू 221 किंवा 222 आणि छेद किती आहे बघा 335 आणि 339 आहे बघा. ह्याचा 221 चा छेद किती आहे 335 आहे आणि 222 चा किती आहे 339 आहे. अंशामध्ये काय फरक नाही एकचाच फरक आहे पण छेदामध्ये मात्र 4 चा फरक आहे. बरोबर आहे का. आता मला सांगा बघा आता समजा दोन्हीचा छेद अंश आपण 100 पकडू तात्पुरतं 100 आणि 100 रुपये जर मला समजा मी आता दोघा जणांमध्ये वाटले तर प्रत्येकाला 50-50 रुपये मिळतील आणि ते 100 रुपये जर मी 4 जणांमध्ये वाटले तर प्रत्येकाला 25 रुपये मिळतील. म्हणजे थोडक्यात काय जर अंश जर सेम असेल तर बघा ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान असते. मग आता मला सांगा ह्या दोन संख्यांमध्ये जास्त लहान छेद कोणाचा आहे बघा 335 चा आहे. बरोबर आहे का बघा. छेद लहान असेल तर ती संख्या मोठी असते छेद मोठा असेल तर ती संख्या लहान असते. या दोन्हीचा छेद लहान कोणाचा आहे बघा 235 छेद लहान आहे. बरोबर आहे का. मग बघा थोडक्यात ह्या दोघांमध्ये मोठी संख्या कुठली आहे बघा तर ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मसावी आणि लसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन तुम्हाला मसावी काढा विचारले. काय दिले बघा 96 528 21 60 35 20 चा महत्तम सामायिक विभाजक मसावी किती. महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय तर ह्या सगळ्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या कुठली किंवा या सगळ्या संख्यांचा कॉमन सगळ्यात मोठा अवयव कुठला. काय निघेल बघा इकडं. चला इकडं लिहून घ्या 96 528 2160 आणि इकडे आलं 3520. ठीक आहे बघा. चला आता भाग घालू आपण. बघा आता डायरेक्ट जर तुम्ही इथं बघितलं 8 16 12 आणि 24 बरोबर आहे का. सगळ्या संख्या बघा इथं 12 म्हणजेच काय 4 त्रिक 12 बरोबर आहे का. म्हणजे बघा आपण कमीत कमी सगळ्या सुरुवातीला आपण 4 ने भाग घालू शकतो ह्या संख्येला सगळ्यात. मग तसं बघा गेलं बघा 4 ची कसोटी काय असते शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेला की त्या संख्येला 4 ने भाग जातो. 20 ला 4 ने भाग जातो 60 ला जातो 28 ला जातो आणि 96 ला पण जातो 24 चौक 96. ठीक आहे. जरी नसेल माहित तर आपलं सर काय करायचं लहान संख्येपासून सुरुवात करायची बघा 2 ने भाग घाला सुरुवातीला आणि ते बघा बे चुका 8 आणि 1 9 बे 8 16 बघा बे 2 4 आणि 1 5 बे सक्क 12 बे चुक 8 परत बे 1 बे बे 8 16 इकडे आलं परत बे 1 बे बे 7 14 आणि 1 15 बे सक्क 12 आणि इकडे 0. ठीक आहे. आता चला परत आपण 2 ने भाग घालू. ठीक आहे बघा काय निघते बघा. बरं आता लक्षात घ्या 48 64 80 आणि 60 ह्या सगळ्या संख्यांना 4 ने भाग जातो. आपण आता 4 ने भाग घालू. बरोबर आहे का बघा. चला 4 1 बघा 4 दुने 4 1 4 4 दुने 8 परत 4 सक्क 24 आणि 2 26 परत 4 4 सक्क 24 बरोबर आहे का. हा परत 4 दुने 8 आणि 2 10 4 7 28 परत काय ते बघा 4 चोक 16 परत 4 चोक 16. ठीक आहे बघा. बरं आता बघा आता आणखी कॉमन काय निघते बघा. बघा इथं जर बघितलं आपण तर बघा इथं काय निघते आता 2 ने भाग जातो सगळ्या संख्यांना. ठीक आहे बघा बे त्रिक बघा इकडं किती आलं बघा बे सक्क 12 बे त्रिक 6 बे त्रिक 6 परत बे 1 बे बे त्रिक 6 आणि 1 7 बे पंचे 10 इकडे आलं बे दुनी 4 बे दुनी 4. ठीक आहे बघा बघा मग आता 6 आणि 33 बघा ही सम संख्या ही विषम संख्या आहे. मग याचा अर्थ 2 तर काय कॉमन अवयव निघणार नाही. दुसरा जर बघितला आपण तर बघा ह्याला 3 ने भाग जातो ह्याला 3 ने भाग जातोय 5 आणि 3 8 आणि 1 9 ह्याला पण 3 ने भाग जातोय पण ह्याला 3 ने भाग जात नाही कारण की बघा 2 आणि 2 4 येते. 3 ची कसोटी काय असते दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला की त्या संख्येला 3 ने भाग जातो. याचा अर्थ काय आता कॉमन काय निघत नाही. म्हणजे याचा अर्थ याचा असा की झाला बघा हे 2 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे थोडक्यात काय 2 गुणिले 2 गुणिले 4 म्हणजे 4 दुने 8 8 दुने 16 उत्तर येते. 16 म्हणजेच काय ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पोपट आणि वाघावरचा क्वेश्चन. ठीक आहे बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये
एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर यांचे एकूण पाय 1746 आणि 858 डोके आहेत, तर पोपटांची संख्या किती आहे? मग थोडक्यात काय, डोके आणि पायवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. आता क्वेश्चन का सॉल्व्ह करायचा बघा, लक्षात घ्या. आता एकूण डोके किती आहेत बघा. डोके जर बघितले आपण तर 858 आहेत. आणि पाय जर बघितले आपण तर पाय किती आहेत बघा, 1746. ठीक आहे बघा. आता प्रत्येक प्राण्याला कमीत कमी एक तो डोकं राहणार. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये पोपट आणि काय दिले, पोपट आणि वाघ दिले. पोपट आणि वाघ. पोपटांना जर बघितलं आपण 2 पाय असतात, वाघाला बघितलं आपण तर 4 पाय असतात. ठीक आहे. आता आपण काय करू बघा, जे पाय दिलेत तुम्हाला कमीत कमी तर 2 पाय प्रत्येकाला आहेत, बरोबर आहे का. बघा आता डोकी किती आहे बघा, प्राणी किती आहेत, सॉरी 858 आहेत, बरोबर आहे का. हे 858च्या 858 जणांना काय केलं आपण, 2-2 पाय देऊन टाकले प्रत्येकाला. प्रत्येकाला 2-2 पाय देऊन टाकले. किती पाय झाले बघा, 2-8-16, 2-5-10 आणि 11, 2-8-16 आणि 17, 1716 पाय आपण देऊन टाकले सगळ्यांना. बघा 1746 मधून 1716 पाय वजा करा, किती निघते बघा इकडे. इथं आलं 0, 4 1 गेलं 3, इकडे 0 0, म्हणजे 30 पाय शिल्लक राहिले. ठीक आहे. प्रत्येकाला आपण ह्या 858च्या 858 जणांना 2-2 पाय देऊन टाकले. 1716 पाय गेले आपले, राहिले पाय शिल्लक 30. आता 30 पाय आपल्याला परत आणखी शिल्लक राहिल्यामुळे ते देऊन टाकावं लागतील, बरोबर आहे का. आता बरं, एक तर 2 पाय असतील किंवा 4 पाय असतील. आता 2-2 तर सगळ्यांना दिलेत. आता राहिलेचे काय 4 पायांचे. प्रत्येकाला आता जे काय पाय शिल्लक आहेत ना, त्यातले आपल्याला प्रत्येकाला 2-2 पाय द्यावे लागतील. म्हणजेच काय, या 30 भागिले जर 2 केलं आपण तर किती निघते बघा, 15. म्हणजे 15 जणांना आपण ह्या 30 मधले 2-2 पाय देऊ शकतो, बरोबर आहे का. याचा अर्थ काय, मग ते 15 जण जे होतील ते 4 पायवाले होतील, बरोबर आहे का. 15 जण जे असतील ना तर ते 4 पायांचे असतील, हे 15 जण. म्हणजे आपण विचारलं काय, पोपटांची संख्या किती. आता मला सांगा, एकूण 858 जण जर असतील तर त्यातले बघा 4 पाय असणारे किती आहेत, तर बघा 15 जण. ते 15 जण फक्त वजा करा 858 मधून. बघा 858 मधून आपण काय केले, 15 जण वजा केले. काय निघते बघा, 8 5 गेले, 3 राहिले, 5 1 गेले, 4 राहिले, आणि इकडे हे 8. म्हणजे 843 आपलं उत्तर येते. 843 कोण असतील तर पोपट असतील. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, 843. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षांची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती किती आहे. ठीक आहे बघा. बघा आता इकडे काय करा, विद्यार्थी लिहा. इथं आपण विद्यार्थी लिहिले, त्यांची इकडे सरासरी लिहिली आपण, आणि इकडे लिहिले एकूण. एकूण काय, वय. ठीक आहे बघा. आता मला सांगा, सुरुवातीला विद्यार्थी किती आहेत बघा, तर एका वर्गातील 40 विद्यार्थी म्हटले, बरोबर आहे का. 40 विद्यार्थी दिले. 40 विद्यार्थ्यांची सरासरी किती दिली आपल्याला त्यांनी, 15 वर्ष. प्रत्येक वर्षाचं सरासरी वय काय तर 15 वर्ष. 40 विद्यार्थ्यांचे एकूण वय किती असेल बघा, तर 40 गुणिले 15 किती येते बघा, 15 चोक 60 म्हणजे 600 आलं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय झालं, आणखी 10 नवीन विद्यार्थी वाढले, म्हणजे 40चे विद्यार्थी किती झाले, 50. आणि 50 विद्यार्थी वाढल्यामुळे त्यांची सरासरी कितीने वाढली बघा, तर 0.2 ने वाढली. सुरुवातीला किती होती, 15 होती, आता झाली 15.2. मग त्यांचं एकूण वय किती असेल बघा, या 50 जणांचं, तर किती असेल बघा, हा शून्य इकडे टाका म्हणजे 152 होऊन जाईल. 152 गुणिले 5 करा, काय निघते बघा, 5 दुने 10, 5 5 25 आणि 1 26, परत 5 1 5 आणि 2 7, म्हणजे 760 येते. मग आता मला सांगा, 50 जणांचं एकूण वय 760 आहे आणि त्यातल्या 40 जणांचं वय किती आहे, 600. प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला, तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. मग मला सांगा, आता 760 मधून जर आपण 600 वजा केलं तर किती राहिलं बघा, 160 राहिलं. मग 160 कोणाचं वय, तर नंतर जे काय 10 जण आले त्यांचं 160 वय एकूण सगळ्यांचं मिळून. मग त्यांचं सरासरी वय किती असेल, तर 160 भागिले काय करायचं आपल्याला, इकडे 10 जण करा. 160 भागिले 10 केले किती निघते बघा, 16 निघते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे बघा. बरं आता बघा, आता ही झाली आपली रेग्युलर मेथड. शॉर्टकट मेथड कुठली असते बघा, लक्षात घ्यायच्या मध्ये. शॉर्टकट मेथड जर काढायची म्हटलं आपल्याला, तर बघा आता एकूण बघा, लक्षात घ्या, सुरुवातीला तुमची सरासरी किती, 15 वर्षे, बरोबर आहे का. आता हे 10 जण आल्यामुळे काय झाले बघा, सरासरी 0.2 ने, बरं 0.2 ने वाढली. सरासरीचा अर्थ काय असतो, एकाकडे 20 रुपये, एकाकडे 10 रुपये,
दोघांकडचे पैसे आपण काढून घेतो आणि दोघांमध्ये पण समान प्रमाणाने वाटून टाकतो. म्हणजे 30 रुपये दोघांमध्ये वाटले तर प्रत्येकाला 15-15 रुपये येतील. बरोबर आहे का? म्हणजे एखाद्याकडे कमी असेल तर त्याला जास्त मिळतील आणि ज्याच्याकडे जास्त आहेत त्याला थोडे कमी मिळतील. पण दोघांचे पैसे काय होतील? समान होऊन जातील. इथं पण तेच आहे. आता 0.2 ने सरासरी वाढली म्हणजे काय? प्रत्येक हे सुरुवातीचे 40 जण आणि हे आताचे 10 जण असे 50 जणांना सुरुवातीच्या सरासरीपेक्षा 0.2 ने काय झालं? 0.2 ने वय वाढलं. म्हणजे प्रत्येक वाटेला 0.2 ची संख्या जास्त आली. म्हणजे काय होतं बघा लक्षात घ्या. नंतरचे 10 जण आहेत बघा, हे सुरुवातीचे 40 आणि नंतरचे किती झाले? 10 जण. आता ह्यांचं सरासरी वय किती? 15 आहे. ह्यांचं किती झालं बघा? ह्यांच्या वाटणीला पण 15 आले. 15 दिले. जर ह्यांचं सरासरी वय 15 असं तर सरासरी स्थिर राहिली असती. पण काय झाले? ह्यांचं वय जे आहे ना, एकूण वय ते जास्त आहे सरासरीपेक्षा. म्हणजे काय झालं? 0.2 जे आहे ना, 0.2 हे 0.2 आपण 50 जणांमध्ये वाटून टाकले. मग किती येते बघा? 5 दुनी 10 येते उत्तर. म्हणजे थोडक्यात काय? सगळ्यांमध्ये 10 जे वय जे आहे ना, ते जास्त निघालं. म्हणजे 10 वय आपण काय केलं? त्या 50 जणांमध्ये वाटून टाकलं. त्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला 0.2 येऊन गेलं. बरोबर आहे का? मग हे मला सांगा, 10 जे वय आहे वाढलेलं, ते सरासरी किती जणांमध्ये वाढलेले? 10 जणांमध्ये वाढलेले. बरोबर आहे का? म्हणजे काय होईल बघा? 10 हे 10 जर आपण त्या 10 जणांमध्ये वाटून टाकले नंतर आलेलं, तर 10 भागिले 10 केलं तर काय ते बघा? तर एक सरासरी वाढते प्रत्येकाची. कुठल्या? ह्या 10 जणांची. कसं असतं बघा लक्षात घ्या. हे समजायला अवघड आहे, कॅल्क्युलेशनला सोपं असतं. हे समजायला बघा, हे समजायला सोपं आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं वेळ खातं, एवढंच फरक आहे. पण माझ्या मते जर हे नसेल समजत तर ह्या मेथडने आपलं रेग्युलर मेथडने इक्वेशन सॉल्व्ह होऊन जातं. ठीक आहे बघा? चला, म्हणजे आपलं उत्तर किती निघतं? ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. काय दिले बघा? समीकरणावरचा क्वेश्चन आहे. एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12 ने गुणायला सांगितले होते. चुकून त्याने त्या संख्येला 21 ने गुणले. त्याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले. तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती? बघा आता एक संख्या आपण किती आहे बघा? x आहे असं समजू. ठीक आहे? आणि त्या संख्येला त्याला 12 ने गुणायचं होतं. म्हणजे 12 गुणिले x झाला असतं. पण चुकून काय झालं? त्याच्याकडनं त्या संख्येला 21 ने गुणले. कितीने? 21 ने. त्याच्यामुळे काय झालं? त्याचं उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63 ने जास्त आलं. साहजिकच आहे. इकडे 12x उत्तर निघाल. हे आणि इकडे काय निघाले? 21x. मग 21x जास्तच असणार आहे. मग ह्याच्यापेक्षा ही संख्या किती जास्त आहे? तर 63 ने जास्त आहे. बरोबर आहे का? आता मला जर मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं असेल तर ह्या दोन्ही संख्या समान करावं लागतील. समान करावं लागतील याचा अर्थ काय बघा? तर मला एक तर ह्याच्यामधनं ह्याचं वय ह्याचं एकूण एकूण उत्तरापेक्षा 63 संख्या जास्त आहे ह्याच्यामध्ये. बरोबर आहे का? ह्याच्यामधनं फक्त मला 63 वजा करावं लागेल. तर ह्या दोन्ही संख्या काय होतील? बरोबर होऊन जातील. किंवा ह्याच्यामध्ये 63 वाढवावं लागेल. येते लक्षामध्ये. मग काय होईल बघा? आता 12x बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल? 21x वजा 12x होईल. बरोबरच्या पुढे गेली मायनस झालं. आणि मायनस 63 काय होईल? बरोबरच्या अलीकडे आली प्लस 63 होईल. इकडे 63 करा. काय निघेल बघा मग? 21 मधून जर 12 गेले तर खाली राहिले 9x. 9x इज इक्वल टू 63. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा? x इज इक्वल टू हे 9 बरोबरच्या अलीकडे आणा म्हणजे काय होईल? 63 वजा सॉरी भागिले 9. म्हणजे 9 1 9 9 असत तर 63 म्हणजे आपलं उत्तर निघेल 7. 7 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. तो पण कसा? रेशिओ अँड प्रपोर्शनच्या ह्याच्या प्रमाणामध्ये दिलेला तुम्हाला. ठीक आहे बघा? वीणाचे सध्याचे वय 15 वर्ष आहे. बरं. वीणा आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. बघा वीणा आणि राहुल. वीणा आणि राहुल यांच्या सध्याचे वय. ठीक आहे बघा? सध्याचे वयाचे गुणोत्तर काय दिले बघा? दिले आपल्याला 5:7 दिलेले. 5:7 म्हणजे ठीक आहे बघा? म्हणजे 5x आणि 7x असते. बरं पुढे काय दिले बघा? दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर. आता ह्याच्यामध्ये आणखी एक व्यक्ती वाढला. कोण? दिनेश. ठीक आहे बघा? दिनेश आणि राहुलच्या. बरं आधी सुरुवातीला दिनेश शब्द वापरला. ठीक आहे बघा? त्यामुळे गुणोत्तरामधलं पण काय करायचं? सुरुवातीला 5 जे आहे ते दिनेशसाठी पकडायचं. दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5 असतील. म्हणजे दिनेश 5 आहे. तर राहुल किती आहे बघा? राहुल 3 आहे. राहुल 3. ठीक आहे? बघा हे झालं यांचं गुणोत्तर. हे एक्स आपण शेवटला देऊ. सगळ्या तिघांचं गुणोत्तर काढल्यानंतर. ठीक आहे? इथं आलं 5:7 आणि किती आलं बघा? 5:3. ठीक आहे? आता आपल्याला काय करावं लागेल? वीणा, राहुल आणि दिनेश ह्या तिघांचे एकमेकांशी काय गुणोत्तर आहे ते आपल्याला काढावं लागेल. बरं कसं काढतो बघा? लक्षात घ्या आपण.
आता हिथली तर बघा विनाचा राहुलची 5-7 आहे, पण त्या दिनेशचं आपल्याला गुणोत्तर माहित नाही. मग इथं काय करायचं बघा, शेजारच्या संख्येने इथे लिहून टाकायची 7. इथं आपण 7 लिहून टाकलं, ठीक आहे. आणि ही पण जागा रिकामी आहे. इथं काय करायचं, ही शेजारची संख्या इथे लिहून टाका 3. आणि आता गुणाकार करा सगळ्यांचा बघा, 5 त्रिक झाले 15, हे झाले 7 त्रिक 21 आणि हे झाले 7-5 35. पण हे कसं आहे बघा लक्षात घ्या गुणोत्तरामध्ये, हे सगळं किती आलं गुणोत्तरामध्ये, मग 15x 21x आणि 35x. ठीक आहे. बघा तुम्ही जर विना राहुलचं गुणोत्तर बघितलं तर बघा 3-5 15, 3-7 21, 5-7 आहे का. आणि दोघांचं बघितलं तर काय निघते बघा, 7 त्रिक 21, 7-5 35, 3-5 3-5 दिसते. ठीक आहे. मग आपल्या तिघांचे एकमेकांशी गुणोत्तर काढला आपण. बरं आता पुढे काय दिले मग, तर 4 वर्षानंतर दिनेशचे वय किती असेल. आता हे सध्याचे वयाचं गुणोत्तर आहे आणि दिनेशचं वय विचारले आपल्याला. आता बघा लक्षात घ्या, विनाचं आपल्याला सध्याचं वय माहिती आहे. विनाचे सध्याचे वय किती बघा 15 वर्षे. बघा गुणोत्तरामध्ये विनाचे वय झालं 15x आणि संख्येमध्ये किती आहे तर बघा 15 वर्षे. याचा अर्थ बरोबर x इज इक्वल टू 1च येणार आहे. ठीक आहे बघा. मग दिनेशचं सध्याचं वय किती आहे बघा, तर त्याचं असेल 35 वर्ष. पण आपल्याला विचारलंय कधी बघा तर 4 वर्षानंतरचं. मग 35 अधिक जर आपण 4 केलं तर किती निघते बघा 39. म्हणजे 4 वर्षानंतर दिनेशचे वय किती असेल तर 39, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिलं बघा प्रश्नामध्ये, जर साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत असेल तर एका गृहिणीला तिचा साखरेचा खप किती टक्के कमी करावा लागेल, ज्यामुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, सुरुवातीला आपण असं समजू बाबा 100 रुपयाला मला 1 किलोग्राम साखर मिळते. ठीक आहे बघा. आता तीच वस्तू की बघा रक्कम किती झाली बघा, 20% वाढली म्हणजे 120 रुपये झाली. 120 रुपयाला 1 किलोग्राम. ठीक आहे बघा. पण आता माझ्याकडे तर 100 रुपये मला 100 रुपये खर्च करायचा आहे. मग आता मला काय करावं लागेल, त्या 120 रुपयाला जर 1 किलो असेल, ह्यातले 20 रुपयाला जी काय साखर मिळेल तेवढी मला कमी करावं लागेल. बरोबर आहे का. म्हणजेच काय बघा, बघा लक्षात घ्या, म्हणजे मला काय करावं लागेल, आता 120 जे आहे ना, तर 120 रुपयामधले फक्त मला 20 रुपयाची साखर कमी घ्यावी लागेल. म्हणजे 120 ला 20 रुपये साखर कमी करावं लागेल, गुणिले 100 करायचं. एवढंच आहे याच्यामध्ये. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा आता इथं उत्तर बघा, शून्याला शून्य कॅन्सल बघा, बे एक बे, बे सक्क 12, परत काय निघेल बघा, बे त्रिक 6, इकडे झाले बे पंचे 10, म्हणजे 50/3. मग काय निघेल बघा इकडे, आता 50/3 केलं तर बघा 3 एक 3, 3 एक 3, 2 राहिले बघा, 3 सक्का 18, 2 20, 3 सक्का 18, 3 सक्का 18, म्हणजे कंटिन्यू चालू आहे 16.66%. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता नफा आणि तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. आता बघा नफा हा कधी पण कशावरती काढला जातो, तर नफा हा खरेदी किंमतीवर काढला जातो. ठीक आहे बघा. म्हणजे खरेदी किंमत प्लस नफा बरोबर विक्री किंमत. म्हणजे आता इथं मला नफा किती झाला बघा 14%. याचा अर्थ काय बघा, तर 114% रक्कम म्हणजे काय झाली माझी 2850 रुपये. बरोबर आहे का. कारण कसं असतं बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते आपली विक्री किंमत असते. मग थोडक्यात काय, एक वस्तू मी 100 रुपयाला खरेदी केली आणि त्या वस्तूवरती मी काय केलं 14 रुपये वाढवले जास्त. 100 अधिक 14 केले आणि मी काय केलं, ती वस्तू विकून टाकली 114 रुपये. मग याचा अर्थ मी तर 14% नफा का पकडला, कारण की नफा हा माझा कधी पण कशावरती काढला जातो, खरेदी किंमतीवर काढला जातो. म्हणजे कधी पण मी खरेदी किंमत काय पकडतो 100% पकडतो. लक्षात ठेवायचं. मग आता काय झालं बघा, 100 प्लस 14 बरोबर 114% बरोबर 2850 झाले. तर 8% नफा कमवायचा म्हणजेच काय, 100 अधिक 8 108% आपली विक्री किंमत असेल. तर मग 108% म्हणजे किती एवढंच याच्यामध्ये. तिरकस गुणाकार करा, काय निघेल बघा, x गुणिले 114 बघा, x गुणिले 114 बरोबर 108 गुणिले 2805. बघा 108 गुणिले 2850 सॉरी हा. चला एक जागेला ठेवा आणि 114 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 108 गुणिले 2850 भागिले किती आले 114. काय निघते बघा याच्यामध्ये, आता भाग घालवा बघा. ही संख्या जी आहे लहान करण्याचा प्रयत्न करा बघा. बे पंचे 10 आणि बे साती 14, परत बे एक बे चुक 8, किती आलं बघा, परत बे दुनी 4 आणि 1 5 आणि परत बे पंचे 10. ठीक आहे बघा. आता इतर बघितलं आपण बघा, 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 2 12 बेरीज येते. बरोबर आहे का. इथं पण 7 आणि 5 12, म्हणजे याचा अर्थ दोन्ही संख्यांना आपण 3 ने भाग घालू शकतो. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा इकडं,
3 चोक 12, 2 14, परत 3 7 21 आणि 1 22, 3 5 15. इथं काय निघेल बघा, 3 3 1 3, 3 1 3, परत काय निघते माझ्याकडे 3 1 3, 3 9 27 म्हणजे 19 आलं. ठीक आहे बघा. चला आता इथं काय निघेल बघा आणखी. चला आता 475 ला आपण 19 ने भाग घालू. ठीक आहे, कारण की 108 ला तर काय 19 5 95 येते. ठीक आहे बघा, त्यामुळं 108 ला तर काय 19 ने भाग जात नाही. इथं काय निघेल बघा आता मग. बरं आता मी 19 ने का भाग घालू शकतो याला, कारण की माझं उत्तर कसं आले बघा, पूर्णांकामध्ये आलेले. पूर्णांकामध्ये आले याचा अर्थ काय 19 ने ह्या संख्येला भाग जात असणार आहे. कशाला? थांबा एक मिनिट. किती आपण 3 ने भाग घालवलाय ना. हा 3 चोक 12, 2 14, 3 7 21, 1 22, 3 5 15. चला 19 ने भाग घालवा. 19 1 19 बघा, 19 दुने 38, 38 9 राहिले खाली, 19 5 95. म्हणजे 108 गुणिले 25 केले की आपलं उत्तर निघून जाते बघा. 108 गुणिले 25 करा, काय निघते बघा, 25 8 200. ठीक आहे बघा. चला 25 0 0 राहिले किती 20, 2 द्या तर खाली 0 आलं. परत 25 1 25 आणि 2 27, 2700 रुपये आपलं उत्तर येते. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रेशिओ अँड प्रपोर्शन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर ए चे 15% बरोबर बी चे 20% असेल तर ए एस टू बी बरोबर किती टक्के. बघा आता लक्षात घ्या. बघा आता ए चे म्हणजेच काय असतं गुणाकार, 15. 15% म्हणजे काय, छेद 100 आला बरोबर. बी चे म्हणजेच काय असतं गुणिले, परत 20% म्हणजे काय, 20 छेद 100 येते. बघा चे म्हटले गुणाकार चिन्ह टाकायचं आणि भागाकार चिन्ह आले की छेद 100 घ्यायचं. ठीक आहे बघा. चला ए चे 15% बरोबर 20, बी चे 20%. ठीक आहे बघा. आता एक आपल्याला काय करायचं, गुणोत्तर काढायचं. कुणाचं, ए चं बी शी, बरोबर आहे का. मग ए एस टू बी म्हणजेच काय असतं लक्षात घ्या, तर ए भागिले बी असं पण असतं. ठीक आहे बघा. आता मला सांगा, ए आपण जागेला ठेवला आणि बी जो आहे तो बरोबरचा अलीकडे आणला, तर तो कुठे जाईल बघा, छेदाला जाईल. ए छेद बी बरोबर. हे किती आहे बघा, 20 छेद 100 आहे. 20 छेद 100 आणि 15 छेद 100 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाकले काय होईल, उलट होईल. म्हणजेच काय, गुणिले 100 छेद 15, 100 छेद 15. मग काय होईल इकडे बघा, 100 ला 100 कॅन्सल, 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. मग 4 छेद 3 म्हणजेच काय असतं बघा, ए एस टू बी म्हणजेच किती आलं, 4 3. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा गुणाकार भागाकाराचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये, बघा इथं मध्ये प्लसच साइन आहे, बरोबर आहे का. मग इथं भाग घालवता लक्षात ठेवायचं, ह्या संख्येने समजा ह्याला जर आपण भाग घालवला तर ह्याला पण भाग घालावा लागतो. ठीक आहे बघा, सेपरेट सेपरेट. म्हणजे काय निघेल बघा, आता 25 ने आपण समजा इथे भाग घालवला बघा, 25 1 25, 25 त्रिक 75. इकडे पण 25 ने भाग घालवला, 25 1 25 म्हणजे काय आलं बघा, 875 गुणिले 3 अधिक 440 गुणिले 1 म्हणजे 440 भागिले किती आलं बघा, मग 5 गुणिले 1 किती आलं, 5. आता 5 ने मग भाग घालवा. बघा काय निघेल इकडे, 5 1 5, 5 1 5 आणि 3 8, 5 7 35 आणि 2 37, 5 5 25. इकडे पण भाग घालवा. 85 40, 4 राहिले खाली, परत 85 40 म्हणजे 88 येते. म्हणजे 175 गुणिले 3 करा. 175 गुणिले 3 केला आपण तर काय निघते बघा, 3 5 15, 3 7 21 आणि 1 22, परत 3 1 3 आणि 2 5 म्हणजे 525 अधिक 88. 525 अधिक 88 काय निघते बघा, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, परत हातचा आला 1, 5 आणि 1 6 म्हणजेच 613 उत्तर निघते. 613 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन. ठीक आहे बघा, काय दिसते पाहिजे मग तुम्हाला, जर 7 बायका 7 झाडांनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात, तर 3 बायका 3 झाडांनी 3 मजले किती तासात स्वच्छ करतील. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये फॉर्म्युला काय असतं लक्षात घ्या. इथल्या काम पहिलं काम आहे, एक काम करायला बघा काही माणसे लागतील, माणसे गुणिले दिवस गुणिले तास जे काय असेल ते इज इक्वल टू, समजा एक काम एक पकडलं तर त्यासाठी माणसे दिवस आणि किती तास लागतील ते आपण लिहितो खाली. इज इक्वल टू काय असतं बघा, काम हे दुसरं काम. ठीक आहे बघा. आणि त्याच्यासाठी लागणारी माणसे गुणिले दिवस गुणिले तास हे दुसरं काम आहे म्हणून खाली 2 2 लिहून टाका.
हे आता बघा ह्याच्यातलं काम ओळखायला पाहिजे. काम कुठले बघा लक्षात घ्या. 7 बायका 6 झाडून 7 मजले 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात. हे काय 7 मजले झाले काम. काम कुठले आपलं 7 मजले. बघा बायका किती आहेत 7 आहेत. झाडू किती आहेत 7 आहेत आणि तास किती आहेत तर बघा 7 आहेत. तुम्ही म्हणताल सर इथं माणसं दिलेत तास दिलेत पण दिवस नाही. इथं आपण झाडू घेतले चालतं काय फरक पडत नाही. इज इक्वल टू बघा काम किती दिले आपल्याला दुसरं काम किती आहे बघा तर 3 मजले साफ करायचे बरोबर आहे का. 3 मजले भागिले 3 बायका गुणिले 3 झाडूंनी किती तासात म्हणजे x तासामध्ये काम पूर्ण करतील. ठीक आहे बघा मग आता काय होईल x जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आला तो छेदाचा अंशाला जाईल म्हणजे वरती x इथं आला x इज इक्वल टू हे जसं आहे तसं मानून घ्या बघा 3 भागिले 3 गुणिले 3 गुणिले आता काय होईल बघा हे बरोबरच्या अलीकडे जाईल ना तेवढं सगळं बरोबरच्या पलीकडे टाका जे छेदाला त्या अंशाला जाईल बघा 7 गुणिले 7 गुणिले 7 भागिले किती आलं बघा 7 आलं. ठीक आहे चला आता कॅन्सल करा या 3 ला 3 कॅन्सल ह्या 7 ला 7 कॅन्सल म्हणजे किती आलं 7 × 7 = 49 49 भागिले किती आलं बघा 3 आलं. बरं आता उत्तर कसं दिलंय बघा त्यांनी आपल्याला दशांश अपूर्णांक कुठं दिसत नाही इथं काय दिसतं तुम्हाला अपूर्णांक किंवा पूर्णांकामध्ये. ठीक आहे बघा भाग घालवा काय निघेल माहित हा इथं काय निघेल बघा 7 × 7 = 49 भागिले 3 म्हणजेच काय येते बघा 3 × 1 = 3 बघा 3 × 7 = 18 18 म्हणजे 16 × 3 = 48 48 आणि 1 49 म्हणजे 16.1/3 उत्तर येते. ठीक आहे बघा म्हणजे इथं बघा लक्षात घ्या मला वाटतं इथं 16 तास जे चुकून झाले ते 16.1/3 तास असेल. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 16.1/3 तास. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा टाइम अँड वर्क म्हणजे काळ काम वरचा प्रश्न काय दिले बघा ए आणि बी एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. बघा ए प्लस बी ला एक काम पूर्ण करायला 8 तास लागतात. बी आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. बघा बी आणि सी ला तेच काम करायला किती दिवस लागतात तर 12 दिवस लागतात. आणि ए आणि सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात. बघा ए प्लस सी ला तेच काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात. तर सी ला एकट्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील. ठीक आहे बघा आता आपल्याला सीचं काम काढावं लागेल. परत लक्षात घ्या तिथं आता एक काय आहे बघा हे दिवस लागले बरोबर आहे का. आता मला सांगा 8 12 आणि 15चा लसावी काय असेल. बरं लसावी कसा काढायचा बघा शॉर्टकट मध्ये 15 आणि 12चा लसावी किती असेल बघा 15 चोक 60 12 पंचे 60 म्हणजे 15 आणि 12चा लसावी आला 7 बरोबर आहे का. 60 ला तर काय 8 ने भाग जात नाही बरोबर 8 साठी 56 येते मग 60 ची दुप्पट करत राहायचं. 60 ची दुप्पट मी केली 120 मग 120 ला 8 ने भाग जातो 15 28 ची. ठीक आहे बघा म्हणजे इथं लक्षात घ्या इथं तुम्ही 8 12 आणि 15 ने तर लसावी काढणारच आहे पण शॉर्टकट मध्ये काढायचं असेल तर अशा म्हणजे अशा पद्धतीमध्ये काढायचं. ठीक आहे बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये कॉमन जर बघितलं आपण तर बघा 8 12 आणि 15 मध्ये तिन्हीमध्ये कॉमन तर कुठलाच अवॉइड निघत नाही. ठीक आहे त्यामुळे ह्याचा जर तुम्हाला मसावी विचारला मसावी हा एकच निघणार आहे. लसावी कसा निघेल बघा 8 आणि 12 मध्ये कॉमन निघते किती बघा 4 म्हणजे 4 2 8 4 त्रिक 12 15 ला काय 4 ने भाग जात नाही 15 आहे असं लिहून टाक. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा 3 आणि 15 मध्ये 3 कॉमन निघते बरोबर आहे का म्हणजे काय निघेल बघा इकडं 3 ने भाग करायला बघा 2 ला काय भाग जात नाही 2 आहे असं लिहून टाका 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा 4 त्रिक बघा या सगळ्यांचा गुणाकार 4 त्रिक झाले 12 गुणिले 2 गुणिले 5 झाले 10 म्हणजे 12 आणि 10 120 120 आपला काय आला लसावी झाला. परत 120 म्हणजे काय पकडायचं बघा आपण एकूण काम पकडायचं एकूण काम पकडलं आपण 120 रुपयाचं. ठीक आहे बघा आता मला सांगा 120 रुपयाचं काम जर ए आणि बी हे दोघं मिळून 8 दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर त्यांना एका दिवसाला किती पेमेंट मिळेल बघा तर 15 28 होईल बरोबर आहे म्हणजे 15 रुपये 15 रुपये त्यांना एका दिवसाचे मिळतील. तेच बी आणि सी ला किती मिळतील बघा 12 आणि 10 120 10 रुपये मिळतील आणि ए आणि सी ला किती मिळतील तर 15 28 म्हणजेच 8 रुपये मिळतील. ठीक आहे बघा आता सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर केली काय निघेल बघा 15 आणि 10 25 25 आणि 8 किती झाले बघा 33. बरं आता 33 रुपयाची काय पेमेंट आहे एका दिवसाचं पण ते कोणाकोणाचे लक्षात घ्या बघा ए हा आपण 2 वेळा पकडलाय बी हा 2 वेळा घेतलाय आणि सी हा 2 वेळा घेतलाय म्हणजेच काय बघा 2 वेळा ए प्लस 2 वेळा बी प्लस 2 वेळा सी ह्यांचं मिळून पेमेंट किती एका दिवसात 33 रुपये. म्हणजे आपल्याला
एक वेळा बी बघा, ए प्लस बी प्लस सी चं जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, ह्याला 33 ला 2 ने भाग घालावा. काय निघेल इकडं 16.5 रुपये निघेल एका दिवसाचं पेमेंट. ठीक आहे. बरं आपल्याला काय करायचं आता, सीचं काम जर काढायचं असेल तर आपल्याला बी आणि सीचं जे काही एका दिवसाचं पेमेंट आहे ते वजा करून टाका. बी आणि सीचं पेमेंट किती आहे बघा, बी आणि सी ला मिळून पेमेंट किती मिळते, 10 रुपये मिळते. सॉरी एक मिनिट, सीचं काढायचं तर आपल्याला ए आणि बीचं वजा करावं लागेल. ए आणि बीचं वजा करून टाका. ए आणि बी ला किती पेमेंट मिळते, 15 रुपये. 16.5 मधून जर आपण बघा 15 रुपये वजा केले तर किती राहतात बघा, 1.5 रुपये. हे सीचं पेमेंट आहे एका दिवसाचं. बरोबर आहे का. मग काय म्हटले बघा, सी ला एकट्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, मग 120 रुपयेच काम आहे. आणि सी हा दिवसाला कमवते किती, 1.1 रुपये. मग 1.5 रुपयाने त्याला 120 रुपयाचं काम करायला किती दिवस लागतील, भाग घालवा. खाली जास्त पूर्णांक पूर्णांकात करून घ्या. खाली एक शून्य वाढवा, ते 15 होऊन जाईल आणि वरती पण एक शून्य वाढवा, म्हणजे काय होईल 1200 होऊन जाईल. आणि आता भाग घालवा, 15 की 15, 15 28 असेल, हा एक शून्य म्हणजे 80 दिवस लागतील. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ आणि टाकीचा क्वेश्चन काय दिले बघा, एका 3/5 टाकीचा भाग 10 मिनिटात भरतो तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल. बघा आता थोडक्यात काय, थोडक्यात 5 भागांची टाकी आहे बघा, लक्षात घ्या. मग त्यातले 3 भाग भरायला त्याला किती वेळ लागतोय बघा, तर 10 मिनिट लागतात. तर उर्वरित भाग म्हणजे किती झाला बघा, 2 भाग. 2 भाग भरायला किती वेळ लागेल, तर 1 मिनिट लागतील. ठीक आहे बघा. चला तिरकस गुणाकार करा आता, हे ह्याला गुणाचं, हे ह्याला गुणाचं. बघा x गुणिले 3, x गुणिले 3 बरोबर 2 गुणिले 10, 2 गुणिले 10 किती आलं बघा इकडं, 3x. बघा किती आलं, समजा आता x जागा ठेवला आपण, 3 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल बघा किती होईल इकडं, 42 झाले 20, 20 भागिले किती आला, 3 आला. ठीक आहे बघा. चला 3 ने भाग घालवायला काय निघेल बघा, 3 1 3 बघा, 3 1 3 ते बघा, 3 सक्क 18, 18 आणि 2 20. ठीक आहे बघा, 6.203 मिनिट लागते. ठीक आहे बघा. परत लक्षात घ्या, 6 मिनिटात तर मला माहिती आहे, पण 2 इथं उत्तर कधी दिले तुम्हाला, सेकंदामध्ये, मिनिट आणि सेकंदामध्ये उत्तर दिले, म्हणजे 6 मिनिटं पूर्ण. बरोबर आहे का. बस 6 मिनिट पूर्ण आले. बरं तसं बघायला गेलं तर आपल्याला 203 मिनिटाचं सेकंदामध्ये काढायची बसायची गरज नाही का, कारण की 6 मिनिटाचा पर्याय असणार एकच आहे, 6 मिनिट. ऑप्शन नंबर दुसरा आला. पण या 203 मिनिटाचं 40 सेकंदामध्ये कसं करा ते पण सांगतो बघा, लक्षात घ्या. 6 मिनिटां परत काय बघा, 203 काय हे मिनिट आहे. बरोबर आहे का. मग आता मला सांगा, ह्या एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. म्हणून काय करायचं, 203 ला तुम्ही 60 ने गुणलं, काय होते बघा ह्याच्यामध्ये बघा, 3 1 3, 3 2 6 म्हणजे 20 आलं. म्हणजे 20 दुने किती आलं बघा, 40. म्हणजे हे झालं 40 सेकंद. बरोबर आहे का. म्हणजे किती आलं, 6 मिनिटं आणि 40 सेकंद. आपलं उत्तर ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक पोलीस एका चोराचा पाठलाग करत आहे आणि चोरापेक्षा 100 मीटरने मागे आहे. जर पोलीस चोराच्या वेगाचे गुणोत्तर 5:4 आहे, तर पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल. बघा लक्षात घ्या, पकडला जाण्यापूर्वी आपल्याला त्यांनी काय विचारले, किती अंतर कापलं जाईल. याचा अर्थ काय बघा, त्यांचा जो वेगाचे गुणोत्तर आहे, तुम्ही वेग कितीही पकडा, फक्त काय असतो तो त्या गुणोत्तरामध्ये असलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 5 किलोमीटर 4 किलोमीटर पकडा, 500 किलोमीटर 400 किलोमीटर पकडा, किंवा 500 मीटर 400 मीटर पकडा, 50 किलोमीटर 40, फक्त काय ते 5:4 या प्रमाणामध्ये त्यांचा वेग असला पाहिजे. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे काय होतं बघा, तुम्हाला जर तुम्हाला त्यामुळे विचारलं काय त्यांनी, तर चोराला पकडण्यापूर्वी किती अंतर कापलं जाईल. त्यामुळे तुम्ही वेग कुठलाही पकडा, तुमचा आन्सर सेमच राहणार आहे. कसं लक्षात घ्या बघा, आता लक्षात घ्या, इथं चोर आहे समजा आपण, आणि इथं पोलीस समजा, बघा इकडं पोलीस आहे आणि इकडं चोर आहे. दोघांमधलं अंतर किती आहे बघा, तर 100 मीटरचं अंतर. बघा लक्षात घ्या. बरं आता आपण काय करू, तात्पुरतं चोराचा वेग पकडला आपण 5 किलोमीटर, सॉरी पोलिसाचा वेग पकडला आपण 5 किलोमीटर पर आवर, चोराचा पकडला दिलाय 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला काय 5:4 या गुणोत्तरामध्ये वेग पकडायचा. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, हे 100 मीटर मध्ये दिले, बरोबर आहे का, आणि हे आपलं किलोमीटर मध्ये दिलेले. मग आपलं युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद. जर तुमचा दोघांमधला गॅप जर 100 मीटरचा असेल ना, तर तुमचा वेग पण तुम्ही काय करा, मीटर मध्ये करून घ्या. 5 किलोमीटर म्हणजे काय झालं बघा, 5000 मीटर, आणि 4 किलोमीटर म्हणजे काय झालं, 4000 मीटर. आता मला सांगा, जर चोर चोर आणि पोलिसांचा जर वेग जर स्थिर असला असता, म्हणजे
दोघांचं पण असं समजा आपण की चोराचा पण 5 किलोमीटर वेग आणि पोलिसाचा पण 5 किलोमीटरच्या स्पीडने पळते. मग दोघं जर समान प्रमाणे मध्ये पळत असेल दोघांमधला गॅप कमी होणार आहे का? नाही. म्हणजे बघा आता चोर काय झालं ह्या साईडला पळायला सुरुवात केली आणि पोलिसांनी मध्ये पाठलाग करायला सुरुवात केली. मग दोघांमधलं अंतर कोण कमी करत असतं? तर दोघांच्या वेगांमधला जो फरक आहे समजा आता बघा हे जर 4 आणि हे पण 4 समजा स्पीड असलं असतं. दोघांमधलं गॅप सेमच राहिला असतं. बरोबर आहे का? पण काय झालंय पोलिसांनी थोडा वेग वाढवला किती 1 किलोमीटर तासी. त्यामुळे काय झालं तो फास्ट पळायला लागला. वर्गात काय दोघांमधलं जे अंतर आहे ते कोण कमी करतं? दोघांच्या वेगातला फरक. आलं लक्षामध्ये बघा इथं काय निघतं मग दोघातील अंतर बघा फॉर्म्युला कसा असतो? दोघातील अंतर भागिले काय असते? वेगातील फरक. थोडक्यात काय अंतर भागिले वेग अंतर भागिले वेग बरोबर काय असतं? वेळ असतं. बरोबर आहे का? बरोबर काय निघतो? वेळ निघतो. बघा आता हे दोघातलं अंतर किती आहे? 100 मीटर आहे आणि वेगातला फरक किती आहे? तर बघा 1000 मीटर आहे. बरं आता मला सांगा जर ताशी जर 1 किलोमीटर तू जास्त पळत असतील आणि तुला 100 मीटर अंतर जायचे याचा अर्थ तुला तासामध्ये तर तुझं उत्तर निघणार नाही. तुला मिनिटामध्ये कव्हर होईल कुठलं अंतर आहे? 100 मीटर अंतर. बरोबर आहे का? मग एका तासामध्ये किती मिनिटं असतात? तर 60 मिनिटं असतात. फक्त गुणिले 60 करून टाकायचं. काय लिहिलं बघा याच्यामध्ये बघा ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 6 मिनिटं उत्तर येते. 6 मिनिटांमध्ये काय होईल बघा तर तो पोलीस त्या चोराला पकडून टाकेल. पण आपल्याला विचारलं काय तर पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल मला सांगा आता चोराचा वेग किती आहे? तो चोर पकडतोय 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय 4000 मीटर अंतर पळायला त्याला 1 तास लागतो म्हणजे काय 60 मिनिटं लागतात. तर मग तोच चोर 6 मिनिटांपर्यंत किती पळेल बघा. म्हणजे पकडला जाण्यापूर्वी तो 6 मिनिटं पळालेला आहे. 6 मिनिटांमध्ये किती पळेल तर बघा इथे 1 शून्य 60चा 1 शून्य कमी केला 6 झालं 4000चा 1 शून्य कमी केला 400 आलं. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आयतावरती प्रश्न आहे काय दिले ह्याच्यामध्ये 18 सेंटीमीटर लांब आणि 14 सेंटीमीटर रुंद आयताच्या अंतर्गत बनवलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे बघा आता आयताची लांबी किती आहे बघा 18 सेंटीमीटर लांबी. ठीक आहे बघा आणि रुंदी किती आहे बघा तर 14 सेंटीमीटर. ही झाली 18 आणि ही झाली 14. ठीक आहे ही झाली 14 ही झाली 18. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा तर एक सर्कल काढायचं. ठीक आहे बघा वर्तुळ काढला आपण. वर्तुळ कसा निघेल बघा. आता बघा हे जर आपण बघितलं हे उभा अंतर किती आहे बघा 14 म्हणजे निम्म अंतर झालं 7 हे झालं 7 आणि आडवं जर बघितलं आपण हे 7 असेल तर आडवं बघितलं आपण तर काय निघेल बघा 9 निघेल. तर आपण सर्कल कुठं काढू शकतो? सर्कल म्हणजे बघा आता आपल्याला त्रिज्या कुठं लहान आहे तीच घ्यावं लागेल ना इथं घ्यावं लागेल. म्हणजे आपण हा सर्कल काढेल इथं असं. बरोबर आहे का? मग त्यांची त्रिज्या रेडियस किती झाला बघा 7 सेंटीमीटर झाला. बरोबर आहे का? आता बघा आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारले. बरोबर आहे का? मग वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय निघतं बघा पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय निघेल बघा आता पायची व्हॅल्यू किती असते बघा 22/7 म्हणजे 22/7 गुणिले तुमचा रेडियस किती आहे बघा त्यांनी तुम्हाला त्रिज्या किती आहे तुमची 7 सेंटीमीटर म्हणजेच काय 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 आणि आता भाग घालवा काय निघेल बघा इकडं 7 ला 7 झाले कॅन्सल 22 गुणिले 7 काय निघते बघा बघा 22 गुणिले 7 जर केलं आपण तर 7 दुने 14 7 दुने 14 आणि 15 म्हणजे 154. बरं 154 इथं काय निघतं बघा सेंटीमीटरचा स्क्वेअर काय निघतो लक्षात घ्या तर बघा पायची व्हॅल्यू किती असते बघा आपली 3.14 बरोबर आहे का आणि बघा रेडियसची व्हॅल्यू किंवा 22/7 रेडियसची व्हॅल्यू किती आली बघा 7 सेंटीमीटर आली बरोबर आहे का पण सेंटीमीटर बघा हे 7 सेंटीमीटर आणि हे पण 7 काय सेंटीमीटर मग सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर सेंटीमीटरचा स्क्वेअर असतो म्हणजे काय निघतं 154 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 154 वर्ग सेंटीमीटर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा आज मंगळवार आहे आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस असेल ठीक आहे बघा म्हणजे आज वार कुठला आहे बघा मंगळवार आहे आज झाला मंगळवार आणि आजपासून 62 दिवसानंतर वार कुठला असेल आता मला सांगा दर 7 दिवसानंतर तोच वार असतो म्हणून आपण काय करतो 62 ला आपण 7 ने भागलं काय निघेल बघा या ठिकाणी 7 1 7 7 8 56 बरोबर आहे का 7 8 56 आणि बाकी राहिले किती 6 बाकी म्हणजे काय करतो आपण तेवढे दिवस पुढे मोजतो आपण
बाकी निघाले किती 6 बरोबर आहे का? 7 8 56 56 आणि 6 किती झाले 62. बघा थोडक्यात मंगळवारच्या पुढे आपल्याला 6 दिवस मोजावे लागतील. मंगळवारच्या पुढे जर आपण 6 दिवस मोजले तर काय निघेल बघा? मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे उत्तर काय निघेल इकडे? सोमवार निघेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एका कारच्या चाकाची त्रिज्या 1 फूट आहे. 7 चक्कर मध्ये ते चाक किती अंतर कापेल? ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला सर्कलचं काय करावं लागतं बघा? परीघ काढावा लागतो. ठीक आहे बघा. परीघ म्हणजे काय असतं लक्षात घ्या. समजा आता मी इथे एक सर्कल काढलं. ठीक आहे बघा. म्हणजे थोडक्यात हे चाक आहे. आणि मी एक दोरी घेतली आणि ती दोरी काय केलं? ह्या चाकावरती मी मांडून टाकली. इथून आपण अशी मांडली. ठीक आहे बघा. आणि ती दोरी परत काय केली? मी कट केली आणि सरळ मांडली. जेवढं अंतर असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही चाकाचा एक फेरा पूर्ण होतो. लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे. म्हणजे इथं जर समजा इथून जर आपण चालू केलं आपण चाक फिरायला तर इथून परत हे चाक इथे येईपर्यंत थोडक्यात जे काय अंतर असेल ना त्याला काय म्हणतो आपण परीघ. ठीक आहे बघा. मग आता परीघाचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या. बघा एका कारच्या चाकाची त्रिज्या किती दिली तुम्हाला बघा. रेडियस किती दिला तुम्हाला त्यांनी? दिला 1 फूट. 1 फूट दिलाय. ठीक आहे बघा. म्हणजे परीघ म्हणजे काय झाला? त्या चाकाचा एक फेरा पूर्ण झाला. ठीक आहे बघा. असे आपल्याला 7 चक्कर 7 फेऱ्या पूर्ण करायचे. म्हणजे परीघ गुणिले 7 करावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे का? बघा इथे काय करावं लागेल? परीघ. परीघाचा फॉर्म्युला काय असतो आपला बघा? 2 पाय आर. 2 पाय आणि आर. ठीक आहे बघा. पायची व्हॅल्यू किती झाली बघा? 2 गुणिले 22/7 करा. रेडियस किती आपला इथं बघा? 1 फूट आहे. इथं 1 फूट करा. मी आता डायरेक्ट 1 फूट का घेतलं? तुम्ही म्हणताल सर इथून 22/7 तुम्ही इथं घेतलं परत इकडं 1 घेतला. 1 फूट घेतलं. बघा लक्षात घ्या. उत्तर सगळं माझं कशामध्ये? फुटामध्ये. ठीक आहे बघा. इथं परीघाच्या आधी आपण व्हॅल्यू काढू. बरं. आता मला सांगा परीघ ही तर झाली परीघाचा फॉर्म्युला. इथं काय निघेल बघा? बरं मला आता काय करायचं? 7 फेऱ्या पूर्ण करायच्या. म्हणजे परीघाचं उत्तर निघेल की 1 फेरी पूर्ण झाली ना असे 7 फेऱ्यामध्ये गुणिले 7 करा. फक्त गुणिले 7 करा. काय निघेल बघा इकडे मग? 7 ला 7 कॅन्सल झालं. 22 दोन्ही किती आलं बघा? 44. म्हणजे 44 फूट काय निघेल बघा? मी अंतर पूर्ण करू शकतो. किती? 7 फेऱ्यांमध्ये. म्हणजे माझं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? आता बघा ह्याचं जर तुम्ही बघितलं तुमच्या काय लक्षात येईल बघा. तुम्ही म्हणताल सर 999 तर प्रत्येकामध्ये दिसतंय. मग आपण 999 कॉमन घेऊ. तसं करता येत नाही. काय लक्षात घ्या? ह्या बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा तर इथं किती संख्या दिसतात तुम्हाला? 1 2 3 4 5 6 संख्या दिसतात. बरोबर आहे का? तर त्या 6 संख्यांना लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय 1 2 3 4 5 ठिकाणी प्लस साइन दिसते. बरोबर आहे का? पण या 6 संख्या नसून या 12 संख्या लक्षात घ्या. थोडक्यात काय ज्यावेळेस मी आता पूर्णांक अपूर्णांक लिहितो म्हणजे तुम्ही काय केलं 999 पूर्णांक 1/7 पकडलं तर याच्यामध्ये कसं असतं बघा या दोघांमध्ये गुणाकारात साइन नसतं. गुणाकारात साइन असतं आपण काय केलं असतं 999 कॉमन पकडलं असतं प्रत्येक संख्येमधनं. पण या दोघांमध्ये साइन जे असतं ना ते बघा 999 अधिक 107 असतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? हे पूर्ण आहे आणि हे अपूर्ण आहे. म्हणून पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतो याला. त्याच्यामुळे आपण 999 कॉमन नाही काढू शकत. लक्षात ठेवायचं कधी. मग आता बेरीज कशी करायची बघा लक्षात. सगळ्या संख्या वेगवेगळ्या आहेत. 999 अधिक 107 अधिक 999 अधिक 207 असं येते. मग आपण काय केलं बघा 1 2 3 4 5 6 999 6 वेळा आले. बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं 1000 999 म्हणजे मग 1000 पकडलं मी 1000 मला 6 वेळा घेतला आपण आणि नंतर आपण काय करू प्रत्येकात 1 रुपये कमी करू. बरोबर आहे का? म्हणजे मग थोडक्यात काय आलं बघा 1000 गुणिले 6 केलं तर किती निघालं माझ्याकडे 6000 झालं. बरोबर आहे का? आणि प्रत्येकामध्ये 1 रुपये कमी करा 1 2 3 4 5 6 6 रुपये कमी करा किती निघालं माझ्याकडे 5994 आलं. 4 रुपये कमी केले तर बरं आता राहिलं काय 1/7 2/7 3/7 ह्याची बेरीज करा काय निघेल माझ्याकडं बघा 1/7 अधिक 2/7 अधिक 3/7 अधिक 4/7 अधिक 5/7 अधिक 6/7 आता मला सांगा सगळ्यांचा तर छेद समान आहे 7 7 7 7 7 आपण छेद कॉमन घेऊ शकतो आणि फक्त अंशाची बेरीज करा काय निघेल 6 आणि 5 11
11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21 म्हणजे 21 आलं. 21 भागिले 7 केलं तर काय निघेल बघा, 7 1 7, 7 3 21, 3 निघते. म्हणजे 594, सॉरी 5994 अधिक 3 केलं तर काय निघेल माझ्याकडं 5997. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा स्क्वेअर रूट वरती प्रश्न आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये. बरं तो पण कसा बघा, दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट दिलेत, ठीक आहे, वर्गमूळ दिले. पण कधी पण लक्षात ठेवायचं बघा, दशांश अपूर्णांक आता तुम्हाला बघा 196 हा वर्ग संख्या दिसते, बरोबर आहे का. पण बघा ती दशांश अपूर्णांकामध्ये मांडलेली, पण ती पण कशी पाहिजे बघा, लक्षात घ्या. दशांश अपूर्णांकाच्या पुढं 2 4 6 8 10 ह्या प्रमाणामध्ये ती संख्या असली पाहिजे. मग थोडक्यात काय, दशांश अपूर्णांकाच्या पुढे 4 घर आहेत, तर अशी समसंख्येमध्ये घर पाहिजे 2 4 6 8 10, तर त्याचा आपण वर्गमूळ काढू शकतो. ठीक आहे बघा. आणि क्यूब रूट म्हणजे घनमूळ जर काढायचं असेल तर काय करावं लागतं, दशांश अपूर्णांकाच्या पुढे जी काय घरं दिलेत तुम्हाला 1 2 3 4, ती 3च्या पटीमध्ये पाहिजे, 3 6 9 12 15 अशा प्रमाणामध्ये. ठीक आहे बघा. आणि कसं असतं बघा, लक्षात घ्या. इथं समजा मी 0.2 चा वर्ग काढला, तर तो किती निघतो बघा, 0.2 गुणिले 0.2, बरोबर आहे का. काय निघतं बघा याच्यामध्ये, 2 गुणिले 2 किती झालं बघा, 4. आणि दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा, तर 2 आहेत, 1 आणि 2 म्हणजे इथं उत्तर काय निघतं बघा, 0.04. समजा आता मी इथं काय केलं, 0.02 चा वर्ग काढला, काय निघेल बघा, 0.02 गुणिले 0.02. मग काय निघेल इकडं, 2 दुने 4 आलं. दशांश अपूर्णांकाच्या पुढे घर किती आहेत बघा, 1 2 आणि इकडे पण 2, मग 2 आणि 2 4 झालं. म्हणजे कसं म्हणा असतं बघा, 0.0004. ठीक आहे बघा. इथं 2 घर असतील वर्गामध्ये, तर वर्गमुळामध्ये 4 घर निघतात. वर्गमुळामध्ये जर 4 घर असतील तर वर्गामध्ये 2 घर निघतात. सॉरी, अंडर रूट मध्ये जर 4 असतील तर बाहेर किती निघतील, मग 2 घर निघतील. ठीक आहे बघा. आता मला सांगा इथं काय निघेल बघा. बघा आता हे 196 चा वर्गमूळ काढायचे, बरोबर आहे का. मला सांगा आता इथं 196 हा कितीचा वर्ग, तर 14 चा वर्ग आहे, बरोबर आहे का. मग आपण 14 लिहिली इथं आपण. इथं बघा वर्ग बघा, दशांश अपूर्णांकाच्या पुढे 4 घरामध्ये मांडले आपण ते, तर वर्गमुळामध्ये किती निघतील बघा, मग 2 निघतील. म्हणजे 0.14 चा हा वर्ग आहे. ठीक आहे बघा, अधिक. बरं आता इथं 1.6 म्हणजे तुम्ही 0.4 चा वर्ग लिहू शकत नाही, लक्षात घ्या. 0.4 चा वर्ग काय निघतो बघा, 4 गुणिले 0.4 जर केला आपण तर काय निघतं, 4 × 16. पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे इथे एक घर आहे आणि इथे एक घर आहे, 1 आणि 1 2 घर निघतात, म्हणजेच काय 0.16 निघतं. त्यामुळे आपण ह्याचं डायरेक्ट नाही काढू शकतो आपण. मग आता मला सांगा आपण काय करू तात्पुरतं, 1.6 गुणिले 0.9 करू आपण. काय निघेल बघा ते, 16 9 किती येते बघा, 44, 144 लिहिलं आपण. ठीक आहे बघा. दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा, इथे एक घर आहे आणि इथे एक घर आहे. 2 घरं झाली, बरोबर. 2 घरं मांडायचं बघा, 1 आणि 1 2, 1.44 भागिले. भागिले काय निघते माझ्याकडं, 25 हा कितीचा वर्ग आहे, 5 चा वर्ग आहे, आणि 16 हा 4 चा वर्ग आहे, 5/4. आता मी काय करू शकतो बघा, 0.14 अधिक. बघा आता 1.44 मी वर्ग काढू शकतो का, दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घरं दिसतात, काढू शकतो. 144 हा कितीचा वर्ग आहे, 12 चा वर्ग आहे, 12 आणि 12 44 आहे. 144 म्हणजे काय, हा झाला बघा 12 लिहून टाकायचं, 144 हा 12 चा वर्ग आहे, बरोबर आहे. 12 लिहिलं मी. दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर दिसतात, बरोबर आहे का. मग वर्गमुळामध्ये किती निघतील, एकच घर निघेल, 1.2 निघेल. भागिले काय निघाले इकडे बघा, हे 5 खाली आहेच ठेवा आणि 4 जे आहे ते वरती जाईल, गुणिले 4 होईल, बरोबर आहे का. आता बघा काय निघेल इकडे, 0.14 अधिक 12 × 48 म्हणजे काय निघेल बघा, 4.8 भागिले 5. डायरेक्ट 5 ने ह्याला भाग घालवा, काय निघेल बघा, 0.14 अधिक बघा 5 × 1 5, 5 0 0, 5 9 45, 3 राहिले, 5 7 30 म्हणजे 0.96 अधिक इथे लिहा 0.96. मग 0.96 आणि 0.14 ची बेरीज करा, काय निघेल बघा, 0.96 अधिक 0.14 किती निघते बघा, 6 आणि 4 10, हात 6 आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11 इथे, आणि हात 6 आला 1, 1 असं 1 म्हणजे किती आलं बघा, 1.10. 1.10 म्हणजेच 1.1, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत. ठीक आहे बघा. आता बघा 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या निघतात, तर बघा 25 संख्या निघतात. ठीक आहे बघा. त्यातल्या 1 ते 50 मध्ये 25 असतात, सॉरी 15 असतात, आणि उरलेल्या 51 ते 100 मध्ये 10 निघतात.
ठीक आहे बघा, लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं बघा. 1 ते 50 पर्यंत किती निघाले बघा, तर 15 मूळ संख्या निघाल्या, 15. आता फक्त काय करा बघा, 51 ते 70 मध्ये किती निघतात तेवढं काढून घ्या. बरोबर आहे का? बरं आता इथं काय बघा, आता मला सांगा 51 ते 60 मध्ये फक्त काय करायचं, 70 मध्ये फक्त बघा, 2 ही जर दोन ही एकमेव काय आहे बघा, सम संख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. बाकीच्या सगळ्या मूळ संख्या काय विषम आहेत. फक्त विषम संख्यांचा आकडा बघा, हे बघा 51 आहे का, तर नाही बघा. 17 ते 51 मध्ये 51 आहे, 53 ने 1 निघते बघा. 50 च्या पुढे बघा, 51 ते 60 मध्ये, सॉरी 70 मध्ये किती निघाले बघा, 53 1 निघाली, 53 55 57 59 1 निघाली. परत 61 एक निघाली, 61 63 नाही निघत, 65 नाही, 64 एक निघाली बघा, आणि 69 पण नाही निघत. ठीक आहे. म्हणजे या 4 मूळ संख्या निघाल्या. म्हणजे 1 ते 50 मध्ये 15 आणि परत 51 ते 70 मध्ये किती निघाले, 4. म्हणजे 15 आणि 4 किती झाले बघा, 19. 19 म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं परत गुणाकार भागाकार दिले बघा, काय निघते बघा, 4895 4895 अधिक 364 बघा, गुणिले काय करायचं बघा, आता 0.75 आहे ना, 75/100 करा बघा, 75/100. कशाचा अपूर्णांकाचा आपण काय केलं, अपूर्णांकामध्ये करून घेतलं, आणि आता वजा इकडं 49 करा. ठीक आहे बघा. चला आता इथे काय निघते बघा, 25 त्रिक 75, 25 चौक 100, परत 4 एक्के 4, 4 नवे 36 आणि 4 एक्के 4. ठीक आहे बघा. इथे काय निघेल बघा, 4895 अधिक 91 गुणिले 3 करा बघा, 3 एक 3 आणि 3 नवे 27 वजा 49. आता ह्याची आधी बेरीज करून घ्या. 4895 4895 अधिक 273 273 काय निघते बघा, 5 आणि 3 झाले 8, 9 7 16, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातचा आला 1 4 आणि 1 5, म्हणजे 5168 वजा 49 वजा 49 करा, किती निघते बघा इकडं, 8 रातनं 9 गेली, 9 राहिले, परत 5 रातनं 4 गेले, 1 राहिले, इकडे 1 आणि इकडे 5, म्हणजे 5119. 5119 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा, बघा क्वेश्चन मार्कचा 52% बरोबर 182, म्हणजे थोडक्यात काय, x चा 52% म्हणजे टक्के म्हणजे काय, छेद 100, 52/100 बरोबर 182. ठीक आहे बघा. चला x जाग्याला ठेवा आणि 52/100 ते बरोबरच्या पलीकडे टाका, 182 गुणिले काय होईल बघा, उलट होईल, 100/52 होईल, आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा इकडं, ही संख्या बारकी करण्याचा प्रयत्न करा. बघा बघा, 2 दुनी 4 आणि 1 5, 2 सक्क 12, परत इकडे काय निघते बघा, 92 18 आणि 2 1 2, परत बघा 13 दुनी बघा इकडे 2 1 2 आणि 2 त्रिक 6, परत 2 पंचे 10, परत 13 1 13, 13 7 91, किती निघते बघा, 7 गुणिले 50 म्हणजेच काय निघते बघा, 7 5 35 आणि वरती 1 0 म्हणजे 350 उत्तर येते. 350 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला, संपतचा चेहरा शीर्षाचा अवस्थेत आग्नेयेकडे होता तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल. ठीक आहे बघा. आधी सुरुवातीला काय करा, दिशा मांडून घ्या सगळ्या, मग दिशा मांडून घ्यायची सगळ्या. ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण, इकडं पूर्व, इकडं पश्चिम, ही झाली आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इथं ईशान्य. ठीक आहे बघा. काय दिले बघा, संपतचा चेहरा, आता बरं आता शीर्षासन आपण नंतर बघू, आधी सुरुवातीला शीर्षासन न करता त्याचा उजवा हात कुठल्या दिशेला येते ते काढून घेऊ आपण. शीर्षासन संपतचा चेहरा शीर्षासन करत असताना आग्नेयेकडे चेहरा आहे, आग्नेयेकडे त्याचा चेहरा आहे, हा झाला चेहरा. बरोबर आहे का. बरं कधी मला लक्षात ठेवायचं, आपला माझा जर समजा चेहरा उत्तर दिशेला असेल तर माझा उजवा हात हा पूर्वेला असतो आणि डावा हात हा पश्चिमेला असतो. म्हणजे थोडक्यात काय बघा, चेहरा
उजवा हात आणि डावा हात यांच्या बघा उजवा हात आणि चेहऱ्यामध्ये 90 अंशाचा अँगल असतो. उजवा चेहरा आणि डाव्या हातामध्ये 90 अंशाचा अँगल असतो. ठीक आहे बघा. वायव्य आणि ईशान्येला माझा चेहरा उजवा हात आणि डावा हात येते लक्षात ठेवायचं. येते लक्षामध्ये चेहरा आणि उजव्या हातामध्ये 90 डिग्रीचा अँगल, चेहरा आणि डाव्या हातामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. मग इथं जर समजा माझा चेहरा जर आग्नेयला असेल, तर माझा उजवा हात कुठं असेल बघा 45 90 म्हणजे नैऋत्यला असेल. पण इमॅजिन करायचं तर चेहरा माझा इकडे असेल तर उजवा हात कुठं असणार या साईडला असेल. इथं माझा उजवा हात झाला आणि तो डावा हात कुठं असेल बघा ईशान्येला असेल, हा झाला डावा. कधी जर मी सरळ शीर्षासन न करता जर मी आग्नेय दिशेला बघत असेल तर शीर्षासन करतो याचा अर्थ काय असतो बघा, तर खाली डोकं होतं आणि वर पाय होतो. बरोबर आहे का? बघा पण दिशा तीच आहे, फक्त काय उलट डोकं झालं बघा. पण त्यावेळेस काय होतं बघा, उजवा हात जो असतो ना तो आपला डावीकडे जातो, डावा हात असतो उजवीकडे जातो. फक्त उलट करायचं उत्तर म्हणजे काय, उजवा हात आहे का नाही त्याला फक्त आळा करायची, डावा हात टाका. आणि डावा हात जो आहे तो काय होतो बघा उजवा हात होतो कधी शीर्षासन केल्यानंतर. आता विचारले का त्यांनी आपल्याला, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल, तर उजवा हात कुठं असेल बघा, तर कुठं असेल बघा, ईशान्य दिशेला असेल. ईशान्य म्हणजे काय झालं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ईशान्य दिशेला. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, खालील अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल बघा. आय जे के एल आणि एम निघेल इकडे. एम इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं नाही. चला परत एफ एफ जी एच आय आणि जे निघेल इकडं. एम जे म्हणजे ऑप्शन नंबर 3. सरळ सरळ अल्फाबेट घेतले. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा अॅनॉलॉजीवरचा प्रश्न आहे. अॅनॉलॉजीचा अर्थ काय असतो बघा, हे दोन डॉट आहेत तिकडे 4 डॉट आहेत, बरोबर आहे का? ह्या दोघांचा जो सहसंबंध आहे तोच सहसंबंध ह्या दोघांचा असला पाहिजे. म्हणजे काय बघा, आता बी जर आपण बघितलं, बी हा अल्फाबेट मध्ये कितव्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आहे. ए आणि बी. ई कितव्या क्रमांकावर आहे बघा, ए बी सी डी ई 5व्या क्रमांकावर आहे. आणि एच जी कितव्या क्रमांकावर आहे बघा, ए बी सी डी ई एफ जी 7व्या क्रमांकावर आहे. घेताना त्यांनी काय केलंय बघा, 2च्या पुढं 2 अधिक 2 4, 5 अधिक 2 7, 7 अधिक 2 9. ठीक आहे बघा. मग इथं सेम देते बघा, डीचा क्रमांक किती असतो बघा, ए बी सी डी 4 क्रमांकावर असतो. इथं 4 घ्या. आयचा क्रमांक किती असतो बघा डी ए बी सी डी ई एफ जी एच आय. आय हा 9व्या क्रमांकावर असतो आणि ए हा पहिल्या क्रमांकावर असतो. मग 2 2 घरा पुढे जावा, 4 आणि 2 6, 9 2 11 आणि 1 आणि 2 3 म्हणजे 6 11 3. 6 11 3 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा अल्फाबेट सिरीजवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल बघा. इथं काय दिसतंय तुम्हाला, ही जर आपण बघितला, ही हा अल्फाबेट मध्ये बघा ए बी सी डी ई हा 5वा असतो. आणि बरोबर हा काय केलाय बघा त्यांनी, 5चा घन घेतलाय 125. एच बघा ए बी सी डी ई एफ जी एच. एच हा किती असतो बघा, तर 8व्या क्रमांकावर असतो. त्याचा घन किती झाला बघा, तर 512. आता बघा 1331 हा कितीचा घन असतो बघा, तर 11चा घन असतो, लक्षात घ्या. बरोबर आहे का? मग आता 11वा संख्या कुठली निघेल बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. इथं काय निघेल बघा, के निघेल. के हा किती असतो बघा, आपला 11वा असतो ना. 11चा घन काय निघतो मग इकडं, 1331. बरोबर एन किती असतो बघा, इकडे 14वा असतो. एल एम एन. एन झाला 14वा, 14चा घन काय असेल मग इकडे 2744. ठीक आहे बघा, म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, के ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन, तो पण कसा विचारलाय बघा. तर बघा दोन्ही काठ एकमेकांच्या अपोजिटला असतात, म्हणजे 180 डिग्रीच्या अँगल मध्ये विचारले. काय दिले बघा, भिंतीवरील एका 12 ताशी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या सरळ रेषेत एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेत स्थिती किती वेळा घडते. म्हणजे कसं असतं बघा, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे काय आलं माझ्याकडे, समजा आता 6 वाजले असतील, तर 6 वाजता तास काटा कुठं असेल, 6 वर असेल. आणि मिनिट काटा कुठं असेल, तर बाबा इकडं 12 वरती असेल. त्या दोन्ही काटे काय असतात, एकमेकांच्या एकदम सरळ रेषेमध्ये असतात आणि दोघांमध्ये 180 डिग्रीचा अँगल असतो. ठीक आहे बघा. तुम्ही काय म्हणताल, सर प्रत्येक तासामध्ये तर एकदा तर काय होईना दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येते, बरोबर आहे का? मग तसं नसतं, लक्षात घ्या. 180 डिग्रीचा जो अँगल असतो तो लक्षात ठेवायचा बघा, लक्षात घ्या. तर 5 6 आणि 7 लिहा इकडे. ठीक आहे बघा. बघा प्रत्येक तासामध्ये एकदा ते दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात. फक्त
5 ते 6 आणि 6 ते 7 मध्ये फक्त एकदा येतात. म्हणजे थोडक्यात 5 ते 7 मध्ये दोन्ही काटे फक्त एकमेकांच्या विरुद्ध एकदा येतात. कुठं किती वाजता? तर 6 वाजता. ठीक आहे बघा. त्यामुळे काय होतं बघा, 12 तासामध्ये दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध 180 डिग्रीचा अँगल किती वेळा तयार करतात? तर 11 वेळा आणि 24 तासामध्ये 22 वेळा. इथे लक्षामध्ये इथे काय निघेल बघा मग 12 तासामध्ये किती वेळा निघेल बघा तर 11 वेळा. ऑप्शन नंबर पहिला. बरं. दोन्ही का बघा हा झाला तुमचा 180 डिग्रीचा अँगल. ठीक आहे बघा. मग 0 डिग्रीचा अँगल 0 मध्ये किंवा 360 डिग्रीचा अँगल. दोन्ही काटे जे एकमेकांच्या वरती असतात त्याला आपण 0 डिग्री पण म्हणू शकतो किंवा 360 डिग्रीचा पण अँगल म्हणू शकतो. ठीक आहे बघा. हे बघा हे एक विचारतात तुम्हाला. हे पण किती येतात बघा 11 वेळा येतात. बघा परत काय 180 डिग्रीचा अँगल. हे येतात 12 तासामध्ये हे पण 11 वेळा येतात. आणि परत असं 90 डिग्रीचा अँगल. हे पण 12 तासामध्ये बरं. आता बघा एका तासामध्ये 2 वेळा 90 डिग्रीचा अँगल निघतो. समजा 3 वाजता पकडला आपण. 3 वाजता एक निघाला आणि 3:30 वाजता एक निघाला. उदाहरण सांगतो तुम्हाला. बरं. मग ते 2 वेळा निघतात. पण कसं असतं तिथं पण ते काय बघा तर 12 तासामध्ये ते 24 वेळा न येता 22 वेळा येतात. 11 दुनी 22 हे पाठ करून ठेवायचं. 11 11 22. बरं हे झालं संख्येमध्ये. एक्झॅक्ट टायमिंग कुठलं असतं ते पण सांगता येतं लक्षात घ्या. ठीक आहे. आता ते आपल्या इथं काय बघत बघायची गरज नाही. पण एक्झॅक्ट टायमिंग म्हणजे बाबा 6 समजा विचारलं आपल्याला 3 ते 4 मध्ये दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला एक्झॅक्ट कुठलं टायमिंग असेल तर ते आपण सांगू शकतो. हे लक्षामध्ये बघा. त्यासाठी काय फॉर्म्युले आहेत? बघा इथं उत्तर झालं ऑप्शन नंबर आपला पहिला. ते 11 वेळा एकत्र येतात. सॉरी 11 वेळा दोन्ही काट्यांमध्ये 180 डिग्रीचा अँगल असतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता. बरं हे 12 तासाचे आहे. हे किती तासाचे बघा 12 तासाचे. 12 तासामध्ये 11 वेळा 11 वेळा 22 असं आहे. 24 तासामध्ये म्हणलं तर मग 11 दुप्पट 22, 22 आणि 44 असं होते. बरं. आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये? जर डॉक्टरांनी 8 गोळ्या दर 30 मिनिटाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितली, तर 8 गोळ्या संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? तर बघा लक्षात घ्या. आता आपल्याला एकूण 8 गोळ्या घ्यायच्या बरोबर आहे का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बरोबर आहे का? बघा आता तसं बघितलं आपण पहिली गोळी जी आपण पकडतो ना, पहिली गोळी समजा आपण खाल्ली, तर तिथून पुढे आपण काय होणार दर 30-30 मिनिटाला गोळ्या खाणार बरोबर आहे का? म्हणजे बघा लक्षात घ्या इथं गॅप किती निघाले बघा. हा एक गॅप, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. म्हणजे काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 गॅप निघाले. मग प्रत्येक गॅपमध्ये किती मिनिटाचा फरक आहे तर 30 मिनिटाचा फरक आहे. मग आपलं उत्तर काय निघेल बघा 7 त्रिक 21. 210 मिनिटं वेळ लागेल आपल्याला. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा 3 चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. खालील अंक मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बघा 19.25 आणि 20.50 मध्ये जर आपण बघितलं तर किती गॅप निघतोय बघा 20.25 आणि बघा 1.25 चा गॅप निघाला. परत बघा 20.25 आणि 22 मध्ये कितीचा गॅप आहे बघा 20.25 आणि 1 झाला 21.50 सॉरी 20.50 आणि 1 झालं 21.50 इथं 1.50 चा गॅप निघाला म्हणजे 1.5चा. इथं बघा किती गॅप निघाला बघा 22 आणि इकडे 23.75 म्हणजे 1.75 चा निघाला. म्हणजे बघा गॅप किती वाढत चाललाय 0.25 ने 1.25 1.50 1.75 आता 2 चा गॅप निघेल. मग 23.75 आणि पुढे किती निघेल बघा 2 चा गॅप निघेल. सॉरी 2 चा गॅप म्हणजे किती झाला बघा 23 आणि 2 झाले 25 म्हणजे 25.75 उत्तर येईल. 25.75 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 32 बघा जर P म्हणजे अधिक Q म्हणजे वजा R म्हणजे गुणिले S म्हणजे भागिले तर बघा ह्याचं आन्सर काय निघेल बघा बॉड मास पद्धतीने सोडवा बघा 32 S म्हणजेच काय दिले त्यांनी आपल्याला भागिले 8 P म्हणजेच काय दिले अधिक 13 Q म्हणजेच काय दिले वजा 3 R म्हणजेच काय दिले गुणिले 5. हे ब्रॅकेट टाकून घ्या. हे बघा इथे एक ब्रॅकेट बसेल दुसरं ब्रॅकेट इथे एक बसेल. ठीक आहे बघा चला 32 भागिले 8 केलं 8 चौक 32 अधिक 13 परत वजा काय निघेल बघा 3 5 15 काय निघेल बघा इकडे मग 13 आणि 4 झाले 17 17 वजा 15 किती निघते बघा इकडे 2 निघते 2 म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता चौरसांची संख्या विचारली बरोबर आहे का? शेजारच्या आकृतीतील चौरसांची संख्या किती? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या चौरस असेल किंवा आयत असेल आयताची संख्या वेगळी निघते ह्याच्यामधून आणि चौरसांची संख्या वेगळी निघते लक्षात घ्या.
ठीक आहे बघा. बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये. बघा आता नंबर लिहून घ्या बघा 1 2 3 आणि 4. इकडे उभं लिहून घ्या 1 2 3. बघा आयतांची संख्या जास्त का निघते लक्षात घ्या, कारण की प्रत्येक चौरस हा काय असतो, आयत असतो. लक्षात घ्या आयताची डेफिनेशन काय असते बघा, समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. चौकोनाच्या पण समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, पण चौरसाची आपली डेफिनेशन काय असते, त्याच्या चारही बाजू सारख्या असतात, त्याला चौरस म्हणतो. आणि आयताचं काय म्हणतो बघा, हा झाला चौरस आणि ही झाली आयत. आयत काय म्हणतो, समोरासमोरच्या बाजू काय असले पाहिजे, सारख्या असले पाहिजे. इथं जर बघितलं आपण, ह्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, त्या पण समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, त्यामुळे प्रत्येक चौरस हा काय असतो, आयत असतो. ठीक आहे बघा. त्यामुळे आयतांची संख्या काय निघते, जास्त निघते, चौरसांची संख्या कमी, कारण की चौरस कसं असतं, चारही बाजू सारखे असले पाहिजे. माझं काय निघतं बघा लक्षात घ्या. बघा आपण नंबर टाकले, मग 4 गुणिले 3 करा, किती निघतं बघा, 4 गुणिले 3 किती झाली 12. परत अधिक बघा 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 किती आलं 6. आणि बघा येत्या लक्षामध्ये 4 गुणिले 3, 3 गुणिले 2 आणि ह्याचा परत इकडे 1 असतो बघा, 1 2 3 4 1 2 3, म्हणजे 2 गुणिले 1 किती आलं बघा, 2 गुणिले 1 बेक बे. जोपर्यंत 1 येत नाही ना तोपर्यंत काय करायचं, गुणाकार करायचं, बेरीज करत जायचं. बघा 12 आणि 6 18, 18 आणि 2 किती झाले बघा 20. म्हणजे एकूण चौरस किती निघतील बघा, तर 20 निघतील. आणि जर आयत विचार असतं, आयत किती म्हटलं असतं बघा आपण, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 गुणिले 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 10 7 60 आयत निघाले असते. चौरस किती निघाले, 20 निघाले. आपलं उत्तर निघालं 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. रांगेकडे पाहताना राधा मुलींच्या रांगेत उजवीकडून 17वी आहे. बघा राधाचा नंबर उजवीकडनं किती आहे बघा, तर 17वा आहे. इथं आरले झाली राधा. बरं आता उजवीकडनं 17 म्हणजे याचा अर्थ काय, राधाच्या उजव्या बाजूला किती जण असतील बघा, 16 जण असतील. बरोबर आहे का, ही झाली 16 जण. राधाच्या उजवीकडे 16 जण असतील, म्हणजे उजवीकडनं 16 अधिक 1 17 हे असं मांडायचं. म्हणजे कसं असतं, +1 आणि -1 मध्ये जर चुकला तर आपलं उत्तर चुकतं, कारण सगळे नंबर बघा कसे दिले तुम्हाला, 66 67 68 69 एकदम जवळजवळचे नंबर असतात. ठीक आहे. पुढे काय दिले, व राधाच्या डावीकडे 17वी अमृता आहे. आता राधाच्या डावीकडे इकडं कोण आहे बघा, तर अमृता आहे. इकडे ए लिहा, तिचा क्रमांक किती आहे बघा, 17वा आहे राधापासून. म्हणजे बरोबर आहे का, मग राधा आणि अमृतामध्ये किती जण असतील बघा, 16 जण असतील. बरोबर. रामाच्या डाव्या बाजूला बघा 16 अधिक 1 17, 17 एकूण झाली, अमृता झाली. ठीक आहे बघा. बरं पुढे काय दिले, जर अमृता ही रांगेतील अगदी मधोमध मुलगी असेल तर रांगेत एकूण मुली किती. बघा हिचा नंबर काय बघा, एकदम मधोमध्ये. हिच्या उजव्या बाजूला किती जण आहेत बघा, 16 16 32 आणि 33 जण आहेत. बरोबर आहे का. मग ह्या साईडला पण किती असतील बघा, तर 33 जण असतील. बरोबर आहे का. हिचा मधोमध नंबर आहे, ह्या साईडला किती जण आहेत, 16 16 32 आणि 33. इकडे पण ह्या डाव्या बाजूला पण 33 जण असतील. 33 अधिक 33 झाले 66, 66 अधिक 1 67. म्हणजे आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण सामने किती होतील. ठीक आहे बघा. आता बरं जसं आपण म्हणतो ना की हँडशेक असेल किंवा कुस्ती खेळायची असेल, बुद्धिबळ असेल, आता क्रिकेट म्हटले म्हणजे दोघांमध्ये सामने चालतात, ते आपण काय करतो बघा, n × n-1 करतो. पण ते का असं लक्षात घ्या, हा प्रश्न थोडक्यात कशाचा असतो, तर कॉम्बिनेशनचा प्रश्न असतो. कारण की एक सामना खेळण्यासाठी 2 टीम लागतात. बरोबर आहे का. मग कसं असतं बघा, तुम्ही काय करता, n × काय n-1 डिवाइड बाय काय करतात आपण 2 करतो. पण हा ऍक्च्युअली मध्ये फॉर्म्युला काय असतो बघा, तर कॉम्बिनेशन. म्हणजे थोडक्यात काय, संघ आहेत 8. बरोबर आहे का. आणि एका वेळेस आपल्याला 2 संघ निवडायचे, मग 8C2 करतो आपण, 8C2. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा इथं फॉर्म्युला का, बरं ह्याला आपण परम्युटेशनचा का क्वेश्चन म्हणत नाही. बघा परम्युटेशन डिफरन्स काय असते. समजा आता मी इथं काय केलं, 1 आणि 2 घेतलं. ह्या 2 नंबर पासून मी किती 2 अंकी संख्या तयार करू शकतो. पहिली संख्या 12, दुसरी झाली संख्या 21. याचा अर्थ काय, मी जर नंबरच्या आदला बदल केली तर फरक पडतोय का, तर पडतोय. मग फरक पडत असेल तर त्याला परम्युटेशन म्हणतो. आणि जर फरक पडत नसेल मग थोडक्यात काय, मला 2 टीमांबरोबर मी एक मॅच खेळणार आहे. बरोबर आहे का. मी काय केलं, 2 टीमा निवडल्या, ए आणि बी, क्रिकेट खेळण्यासाठी. ठीक आहे बघा. ह्या 2 टीमांचे मी आदला बदल केली, इकडे बी मांडला, इकडे ए मांडला. ह्याला काय फरक पडला का नाही. सामना तर त्याच 2 टीमांमध्ये होणार आहे, ए आणि बी मध्ये. पण ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, ए बी आणि बी हे वेगवेगळं पकडलं जात नाही. त्यामुळे हा जिथं फरक पडत नाही जागांच्या आदला बदल केल्यानंतर,
त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशन. म्हणजे 8C2 असतं, म्हणजे काय निघेल बघा. बरं, 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. आणि बघा जेवढा अंश आहे तेवढा छेदाची बेरीज झाली पाहिजे. थोडक्यात काय 2 आणि 6 8, इथं 6 फॅक्टोरियल. येत्या लक्षामध्ये बघा काय निघेल इकडं बघा 8 × 7 × 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 × 6 फॅक्टोरियल. मग 6 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, गुणाकार उलटा करत जाणे. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय निघते इकडं 6 ला 6 फॅक्टोरियल गेले, राहिले किती 8 × 7 डिवाइडेड बाय 2. इथं पण तेच आहे बघा, काय निघतंय इथं बघा एकूण संख्या किती 8 आहेत आणि त्याच्यात एक कमी केला आपण 7 केलं आणि डिवाइड बाय 2 केलं. पण हा ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला काय असतो, कॉम्बिनेशनचा असतो, लक्षात ठेवायचं. मग काय निघेल बघा, बे एक बे बे चौक 8 म्हणजेच काय 4 7 28. ठीक आहे बघा. तर एकूण सामने किती होतील आता बघा एक मिनिट. हा बरोबर आहे की, मग किती निघतील बघा या ठिकाणी. सॉरी 18 संघ आहेत. हा 18 संघ आहेत, 18. इथं संघ किती आहेत बघा, 18 आहेत, 18. म्हणजे इथं फक्त काय करा, इथं 18 करा, म्हणजे इथं 2 आणि इकडे झाले 16, 16 आणि 2 18, म्हणजे काय निघते इकडे 18 गुणिले 17 गुणिले 16 भागिले किती येते 2 गुणिले 16 फॅक्टोरियल. 16 16 कॅन्सल, 18 गुणिले 17 भागिले 2, म्हणजे इथं किती आलं बघा 18 गुणिले 17 भागिले 2. काय निघेल बघा इकडे, मग बे एक बे 92 18, म्हणजे बघा 17 9 किती येते बघा 53. म्हणजे एकूण किती सामने होतील तर व्हायचे 53 सामने होतील. ऑप्शन नंबर 4. आपण चुकून 8 बघितलं. ठीक आहे, 18 संघ. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा काय दिले याच्यामध्ये, 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत. ठीक आहे, बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न. ठीक आहे बघा. बरं आता किती जण दिलेत बघा तुम्हाला, 6 जण. मग ज्या वेळेस तुम्हाला समसंख्येमध्ये बैठक व्यवस्था असेल, मग 2 जण देतील, 4 जण, 6 जण, 8 जण, 8 जण, याचा अर्थ काय, ते एकमेकांच्या समोर बसले असतात, म्हणजे जोड्या आहेत. थोडक्यात कसं असतं बघा, समोर म्हणले काय करायचंय, डायरेक्ट अशी मांडून घ्यायची. 6 जण दिले, बरोबर आहे का. चला सीच्या बघा आणि बघा आणि काय दिले, 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून बसले. याचा अर्थ काय, त्यांचा चेहरा कुठे बघा तर सेंटरला. ठीक आहे बघा, सेंटरला. बरं आता काय दिले बघा, सीच्या डावीकडे बी असून बघा, सी इथं मांडला आपण, एक जागा फिक्स केली. ठीक आहे, सीची. सीच्या डावीकडे कोण आहे, बी आहे, बी ची पण जागा फिक्स केली आपण. सीच्या डावीकडे बी असून त्याच्या समोर ई आहे बघा. बीच्या समोर कोण आहे तर बाबा ई आहे, इकडे ई आहे. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा, ए च्या उजवीकडे ए असून बघा, ई कुठं बसला तर बाबा ए च्या उजवीकडे. बघा इथं ए मांडा, बरोबर. ए ची उजवी बाजू ही झाली, बरोबर आहे का. सेंटरला जर चेहरा असेल तर ए च्या उजवीकडे ए असून ए च्या समोर एफ आहे बघा. ए च्या समोर कोण आहे तर बाबा एफ आहे, इथं एफ झाला. बरं राहिले काय आता बघा, तर ई व एफ यांच्यामध्ये डी आहे, बरोबर आहे का. बघा बघा आता तुम्ही काय म्हणताल, सर ए आणि एफ च्या मध्ये कोण द्यायची गरज नव्हती, बरोबर आहे का. कारण साहजिक जो शिल्लक राहिलेला असेल तो इतर डी निघून जाईल. पण ते त्यांना वाक्य का द्यावं लागलं लक्षात घ्या, कारण की त्यांनी सुरुवातीला 6 व्यक्तींची नावं आहेत ना, ती जर दिली असती त्यांनी, काय ए बी सी डी ई आणि एफ हे 6 व्यक्ती आहेत असा उल्लेख केला असता तर हे वाक्य नसतं दिलं तर चाललं असतं. पण तसा उल्लेखच केला नाही त्यांनी की 6 व्यक्ती कोण आहेत, त्यामुळे त्यांना डी चा उल्लेख करावा लागते. काय ई व एफ यांच्यामध्ये कोण आहे तर डी आहे. तर काय म्हटले, तर डी समोर कोण आहे, डी च्या समोर कोण असेल बघा, तर सी असेल. सी म्हणजे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ब्लड रिलेशन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, नातेसंबंधावर. काय दिले बघा, ए हे बी चे आजोबा आहेत बघा. ए काय दिलेत बघा, ए हे आजोबा आहेत कुणाचे तर बी चे. इथं क्वेश्चन मार्क लिहिला नाही तर मी बी मानला. बरं आता इथं क्वेश्चन मार्क का दिला असेल मी, ए आजोबा आहेत बी चे, बरोबर आहे का. पण बी च्या वडिलांचे वडील आहेत का आईचे वडील आहेत ते मला आणखी माहिती नाही. ठीक आहे, आता पुढे लिहून आपण काय दिले बघा, बी ही सी ची बहीण आहे बघा. बी कोण आहे तर बाबा बहीण आहे कुणाची, सी ची. बी ही सी ची बहीण आहे. नातेसंबंधामध्ये एक लक्षात ठेवायचं बघा, जर पुरुष असेल तर काय करायचं बघा, पुरुष असेल तर चौकोन काढा, स्त्री असेल तर त्रिकोण काढा, पती पत्नी असेल तर प्लस साइन द्या, म्हणजे हा झाला पती, ही झाली पत्नी. तर भावंड जर असतील तर काय करायचं बघा, हा झाला भाऊ, ही झाली बहीण, आणि दोघांमध्ये इज इक्वल टू साइन देऊन टाका. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा,
बी ही सी ची बहीण आहे, बरोबर आहे का? बी ही बहीण आहे सी ची, म्हणजे बीचं जेंडर माहित झालं, मला सीचं माहित नाही. पुढे काय दिले बघा, सी ही डी ची मुलगी आहे. बघा सी ही मुलगी आहे कुणाची? डी ची. बरं आता मी इथं काय केलं, मी डी मांडला आता. सी ही डी ची मुलगी आहे. पुढे बघा, डी हा ईचा पती आहे. बघा डी हा कोण आहे बाबा? पती आहे, म्हणजे पुरुष आहे. कुणाचा? ईचा. इथं प्लस साईन निघेल आणि इथं काय निघेल बघा? ई निघेल. आणि इथं काय निघेल बघा? स्त्री निघेल. बरं आता लक्षात घ्या, हे मांडले मी, बरोबर आहे का? मला सांगा आता इथं मी ए आणि ए च्या मध्ये जे डॅश दिलाय तुम्हाला काढावं लागेल का? ए भले आजोबा असला बीचा, तरी तो बीच्या आईचा वडील आहे का वडिलांचा वडील आहे मला तात्पुरतं माहित नाही. म्हणून मला काय करावं लागतं बाबा त्या ठिकाणी? समजा मी ए आहे ना, तिथंच मांडला मी ए, फक्त जो मध्ये डॅश दिला ना मी, तो डॅश काढून टाकला. का करे मला माहित नाही हिचे वडील आहेत का ह्याचे वडील आहेत. ठीक आहे बघा. बरं आता विचारलं काय तर बघा, ई चे बी बरोबर काय नाते आहे? बघा ई चे बी बरोबर, आता लक्षात घ्या नातेसंबंध कसं असतं बघा, कुणाचे कुणाशी, ए चे बी शी नाते काय, किंवा ए हा बी चा कोण आहे, किंवा ए ही बी ची कोण आहे. तर या ठिकाणी बघा जिथं चे असतो ना ते नातं सांगायचं, इथं हा किंवा हीच नातं सांगायचं असतं. ठीक आहे बघा. मग इथं चे कुणाला दिला? ई ला. ई चे बी शी, बी बरोबर म्हणजे काय? बी शी नाते काय. मग ई चं नातं सांगायचं. ई कोण आहे बीचा बाबा? तर आई आहे. मग काय निघेल बघा, इथं आई उत्तर निघेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा नातेसंबंधावरचा प्रश्न काय दिले बघा, गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. बघा गोविंदाचा मामा, इथं गोविंद आल्या, गोविंदाचा, गोविंदा पुरुष लिहा. ठीक आहे. गोविंदाचा मामा म्हणजे कोण असतो बघा? आईचा भाऊ दाखवायचा. हा झाला गोविंदाचा मामा. ठीक आहे बघा. आणि बघा आता गोविंदाचा मामा म्हणजे आईचा भाऊ, मी ते स्टार केलं. ठीक आहे बघा, हा स्टार केलं. तर हा कोण आहे बघा? तर गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. ही व्यक्ती कोण आहे? तर रामचा काका आहे. म्हणजेच काय, ही व्यक्ती कोण आहे बघा? राम. बघा इथं राम दाखवावं लागेल तुम्हाला. रामच्या वडिलांचा भाऊ म्हणजे झाला काका. बघा गोविंदाचा मामा म्हणजे गोविंदाच्या आईचा भाऊ, ही व्यक्ती कोण झाली? तर रामच्या वडिलांचा भाऊ म्हणजे रामचा काका, रामचा काका आहे. ठीक आहे बघा. तर काय म्हटलंय बघा, गोविंदाच्या मामा, गोविंदा हा, तर राम हा कोण? राम गोविंदाच्या मामाचा कोण आहे? बघा राम जो आहे, राम, तर तो गोविंदाचा मामा कोण आहे? गोविंदाचा मामा हा पण आहे आणि गोविंदाचा मामा हा पण आहे. लक्षात घ्या, राम हा जो आहे तो गोविंदाच्या मामाचा कोण आहे? ह्याचा जर पकडला आपण तर तो पुतण्या निघेल, बरोबर आहे का? आणि ह्या मामाचा पकडला तर तो मुलगा असेल, म्हणजे पुतण्या किंवा मुलगा उत्तर असेल, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय त्यांनी मुलगा उत्तर दिलेला नाही, त्यामुळे आपण पुतण्या म्हणल्यामुळे ऑप्शन नंबर 2 करू शकतो. ठीक आहे बघा. पण जर पुतण्या किंवा मुलगा उत्तर असतं तर मग त्याला टिक मार्क करावं लागले असते, पुतण्या किंवा मुलगा. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता इथे जर बघा एक पर्याय जर बघा, यापैकी नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा पण पर्याय असायला पाहिजे होता. का? कारण की आपल्याला कन्फर्म माहित नाही ह्याचा मुलगा आहे का ह्याचा मुलगा आहे. ह्याचा असता तर पुतण्या, ह्याचा असता तर मुलगा. इथं फक्त त्यांनी पुतण्या दिलाय. ठीक आहे बघा. मग इथं हा यापैकी नाही, हे बघा यापैकी नाही उत्तर कधी येतं लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला उत्तर कन्फर्म माहित आहे आणि त्यावेळेस तो पर्याय तुमचा पर्यायामध्ये दिलेला नाही ते उत्तर, त्यावेळेस आपण म्हणतो यापैकी नाही, बरोबर आहे का? आणि बघा यापैकी नाही सांगता येत नाही याचा वेगळा अर्थ असतो, सांगता येत नाही. जर यापैकी नाहीच्या ऐवजी जर सांगता येत नाही पर्याय असला असता तर आपण सांगता येत नाहीला टिक मार्क केली असती. ठीक आहे. पण येते बघा यापैकी नाहीचा अर्थ काय असतो? उत्तर आपल्याला माहित आहे पण ते पर्यायामध्ये नाही, त्यावेळेस आपण यापैकी नाही करतो. सांगता येत नाही याचा अर्थ काय? बघा आपलं उत्तर नीट कन्फर्म सांगता येत नाही. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे यापैकी नाही बघा आपल्याला, ठीक आहे बघा आता उत्तर सांगता येत नाही आपल्याला का? राम आहे, मुलगा आहे का पुतणे माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा. सांगता येत नसेल तर ते आपण म्हणू शकलो असतो, पण तो पर्याय दिलेला नाही त्यांनी. त्यामुळे यापैकी नाही तर काय संबंध येत नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते बाबा? चला मग दोन्हीपैकी एक काय बाबा, एका शक्यतेमध्ये काय निघते? पुतणे निघते, म्हणून आपण पुतण्याला टिक मार्क केली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा, क्वेश्चन मार्कवरचा क्वेश्चन आहे बघा. एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात. जर रामूने सर्व प्रश्न सोडवले व त्याला 92 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? बरोबर जर उत्तर टिक मार्क केलं तर थोडक्यात काय, प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काचा आहे.
ठीक आहे. पण जर चुकीचा प्रश्न तुम्ही टिक मार्क केली तर तुमचे 2 मार्क कमी होतील. बघा आता असं समजू आपण 50 प्रश्न आहेत, बरोबर आहे का? 50 प्रश्न आहेत. रामने सगळेच्या सगळे काय केले प्रश्न बरोबर लिहिले. तर त्याला किती मार्क पडतील बघा, तर 50 गुणिले 4 200 मार्क मिळतील. एक पण चुकला नाही. बरोबर आहे का? पण झाले काय? त्याला 92च मार्क पडले. बरोबर आहे का? 92 मार्क पडले त्याचा अर्थ काय बघा, 200 मधून जर आपण 92 वजा केले, तर याचा अर्थ त्याचे 200 मधनं 108 मार्क कमी झालेले. बरोबर आहे का? 108 मार्क का कमी झाले? आता बघा मला सांगा, 200 वरून आपल्याला मार्क कमी कमी करत जायचे समजा. ठीक आहे बघा. आता एक प्रश्न चुकला त्याचा. मला लक्षात घ्या. एक प्रश्न चुकला, तर त्याला जे जे 4 मार्क आपण यात पकडले ते कमी होतील. 200 मधनं 4 मार्क कमी झाले. कारण तुझा एक प्रश्न चुकला. पण तो प्रश्न चुकल्यामुळं तुला पेनल्टी काय लागली? 2 मार्काची लागली. मग एकूण बघा, 200 मार्क एक प्रश्न चुकला तर तुमचे किती मार्क गेले बघा? 4 मार्क प्लस 2 मार्क 6 मार्क गेले. बरोबर आहे का? मग आपल्याला काय करावं लागेल? 108 मार्क तर गेले आपले, पण कितीने गेले बघा? तर 6-6 मार्कांनी गेले. आपल्याला 200 मधनं 108 मार्क आपण कमी केले 6-6 मार्कांनी. मग किती प्रश्न चुकवावे लागतील बघा आपल्याला इकडं? 6 एके 6, 6 एके 6 आणि 4 10, 6 8 38 म्हणजे 18 मार्क काय 18 प्रश्न काय झाले तुमचे बघा चुकीचे आले. 18 प्रश्न चुकल्यामुळे काय झालं? 18 चोक 72. ते 72 तर प्रश्न आपले 72 मार्क वजा झाले आणि ते 18 प्रश्न चुकवल्यामुळे 18 दुणे 32. 32 मार्क पण तुमचे कमी केले त्यांनी. म्हणजे आपले एकूण ते 108 मार्क काय झाले? सॉरी 18 किती येते? 18 चोक 72 बरोबर आहे की? आणि 18 दुणे 36 येते हां. तरी किती आले? 108 झाले. याप्रमाणे. म्हणजे आपल्याला किती बघा 18 प्रश्न काय झाले आपले चुकले. बरोबर किती आले मग 50 मधनं 18 गेले बघा. 50 मधून 18 गेले, राहिले किती? 32. 32 प्रश्न तुमचे बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. त्यांनी किती प्रश्न बरोबर सोडवले? तर 32. चुकीचे विचारलं असतं तर मग 18 केलं असतं आपण. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतकी फुले ठेवली. म्हणजे समजा 2 पायऱ्या असतील तर एक पहिल्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या पायरीवर 2 फुल. 3 पायऱ्या असतील तिसऱ्या पायरीवर 3 फुलं. हां. देवाला 21 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुलं शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती? ठीक आहे बघा. थोडक्यात काय करावं लागेल बघा. 1 ते 50 पायऱ्यांवरती थोडक्यात पहिल्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3 असं 50व्या पायरीवर 50 फुलं ठेवली आपण. ठीक आहे बघा. आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल आधी किती आहे. नंतर काय अधिक 21 फुलं त्यांनी देवाला वाहिली आणि तरी पण ते जवळ राहिली 5 फुलं शिल्लक. अशा सगळ्या फुलांची आपल्याला बेरीज करावी लागेल. ठीक आहे बघा. बरं. आता हे थोडक्यात काय बघा, तर क्रमवार संख्यांची बेरीज आपण कशी करतो बघा. 1 ते 50 संख्येची आपली बेरीज करायची. बरोबर आहे का? पायऱ्या किती झाल्या 50 म्हणजे 1 ते 50 पायऱ्या झाल्या. बरोबर आहे का? ह्यांची बेरीज किती निघेल बघा. तर बघा क्रमवार संख्येची बेरीज काय करतो आपण? n इंटू काय असतं बघा n+1 डिव्हायडेड बाय 2. 50 संख्या आहेत. 50 गुणिले 51 भागिले किती येते बघा 2 येते. काय निघेल बघा इकडे बघा. बेक बे इकडे झाले 25 दुनी 50 म्हणजे 25 गुणिले 51 करा. काय निघेल इकडं? 51 गुणिले 25 केलं आपण तर काय निघते 25 1 25. 25 5 600 म्हणजे 125 अधिक 2 झाले 127. म्हणजे 1275 फुलं झाली. बरोबर आहे का? 1275 अधिक काय करावं लागेल बघा आपल्याला. अधिक ही 21 फुलं आणि परत ती 5 फुलं म्हणजे 26 फुलं ऍड करा. अधिक 26 ऍड करा. काय निघालं मग 6 आणि 5 11 हात चाला 1 7 आणि 2 9 आणि 1 10 हात चाला 1 2 आणि 1 3 आणि इकडे 1 म्हणजे 1301 फुलं राहतील त्याच्याजवळ सुरुवातीला. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता ह्याच्यामध्ये काय निघते बघा लक्षात घ्या. तर चैत्र, आषाढ आणि आषाढ बघा आता एनोलॉजीवरचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? बघा चैत्रच्या पुढे आषाढा किती घर पुढे असतो बघा तर 3 घर पुढे असतो. ठीक आहे बघा चैत्र थोडक्यात काय पौष, भाद्रपद, आषाढ काही राहते. पण चैत्रच्या पुढे 3 महिने गेले काय निघते आषाढ निघते. ठीक आहे बघा. बरं आता इथं जो संबंध आहे अधिक 3 महिने पुढे गेले की आता आषाढच्या पुढे 3 महिने जावं. 3 महिने पुढे गेले काय होते बघा अश्विन निघते. म्हणजे ऑप्शन नंबर काय निघते बघा पहिला. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघते ऑप्शन नंबर पहिला. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फुल म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार? वर्गात कोण शिकवणार? तर शिक्षक शिकवणार. बरोबर आहे का? शिक्षकाला काय म्हटले आपण? शिक्षकाला दगड म्हटले. याचा अर्थ उत्तर असेल आपला ऑप्शन नंबर 2. दगड. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा माकडाच्या जंपवरचा क्वेश्चन, ठीक आहे. बघा काय दिले बघा, एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते व 2 मीटर खाली घसरते, तर त्याला 60 मीटर खांबावर चढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील? ठीक आहे बघा. माकड समजा आता बघा हे 60 मीटर खांब आहे, ठीक आहे बघा, हा 60 मीटर. पहिली उडी हाणली त्यांनी किती, 3 मीटरची. पण काय झालं, घसरून ते कुठं आलं खाली, 2 मीटर घसरलं, 1 मीटर राहिलं शिल्लक. येते लक्षामध्ये. असं तो दर उडीमध्ये 1-1 मीटर वर सरकत चालला तो. 3 मीटर उडी हाणते पण 2 मीटर घसरते काय, बरोबर आहे का? पण लक्षात घ्या इथं तुम्ही डायरेक्ट 60/1 नाही करायचं. कसं असतं लक्षात घ्या. आता इथं बघा लक्षात घ्या, समजा आता उडी किती मीटरची, आपली 3 मीटरची उडी आहे, बरोबर आहे का? मग 60 मीटर आपले इथे, 60 मीटर मधनं वजा 3 करायचा आपण, ठीक आहे बघा. मग 57 मीटर आलं, बरोबर आहे का? इथं 57 मीटर वरून ज्यावेळेस तो 3 मीटरची उडी मारेल त्यावेळेस तो खांबाला काय होतो, वरती पूर्ण जातो, खांबावरती पोहोचतो. त्याच्यामुळे तिथं ते घसराचा काय संबंध येत नाही. त्यामुळे कधी पण काय करायचं, ह्या जी काय आपली खांब असेल किंवा भिंत असेल ना, त्यातनं जेवढी लांबी उडी मारतो ना तेवढं फक्त मायनस करा. कारण इथे फक्त एका उडीमध्ये तो ते 3 मीटर अंतर कव्हर करून टाकणार आहे. आता 57 मीटरला आपल्याला किती उड्या लागतील बघा. तर 57 मीटर आपण उडी मारणार आहे, बरोबर आहे का? 3 मीटर वर चढतोय, 2 मीटर खाली घसरतोय, 1 मीटर वर जातोय. थोडक्यात काय, 57 मीटरला पोहोचायसाठी 1 मीटरने किती वेळ लागेल बघा, तर 57 उड्या लागतील, बरोबर आहे का? पण शेवटी इथं पोहोचायला इथनं परत एकच उडीमध्ये तो खांब पूर्ण करणार आहे. 57 एक उडी मारली 3 मीटरची की डायरेक्ट तू पोहोचला इथं. मग ती एक उडी पकडायची, 57 अधिक 1 झाले बघा, मग 58 उड्या होतील. म्हणजे आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील दिलेल्या विधानावरून कुठला निष्कर्ष चूक आहे? बघा विधाने काय दिलेत बघा. आता सर्व खुर्च्या पेन आहेत बघा, सर्व खुर्च्या काय आहेत, तर पेन आहेत. पुढे काय दिले, सर्व पेन वह्या आहेत बघा, सर्व पेन काय आहेत, वह्या आहेत. ठीक आहे बघा, ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम, ठीक आहे बघा. आता होकारार्थी जर निष्कर्ष असतील तुमचे, तर तुम्हाला एकच एवढी डायग्राम पुरेशी असते. ह्याच्यावरनं बरोबर आलं बरोबर, ह्याच्यावरनं चूक आलं तर चूक. सगळे निष्कर्ष तुमचे काय आहेत बघा, बरोबर आहे. जर नकारार्थी वाक्य असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला मग कधी कधी पॉसिबिलिटी चेक करावं लागते, दुसरा डायग्राम काढून चेक करावं लागते. पण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा पहिला निष्कर्ष चेक करा, काही वह्या खुर्च्या आहेत बघा. काय दिले बघा, काही वह्या खुर्च्या आहेत का बघा, वह्यांमधला काही भाग खुर्च्या आहे का, तर आहे. पहिलं बरोबर आहे. दुसरं काय दिले, काही पेन खुर्च्या आहेत बघा, काही पेन बघा, पेन मधला काही भाग जो आहे तो खुर्च्या आहे का, आतला आहे. त्यामुळे दुसरं पण बरोबर आहे. तिसरं काय दिले बघा, सर्व खुर्च्या वह्या आहेत बघा, सर्वच्या सर्व खुर्च्या मला सांगा वह्या आहेत काय बघा, सर्वच्या सगळ्या खुर्च्या काय वह्या आहेत. 3 नंबर पण बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता सर 4 नंबर चुकीचं आहे. पर्याय 4 नंबर आहे, पण बघा लक्षात घ्या ते काय दिले बघा, काही खुर्च्या वह्या आहेत बघा, काही खुर्च्या काय म्हटले, वह्या आहेत. तुम्ही म्हणताल सर बरोबर आहे, चुकीचं आहे का, कारण की सर्व खुर्च्या वह्या दिसतात. कसं असतं लक्षात घ्या, समजा एखाद्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि 100च्या 100 विद्यार्थी काय आहेत, तर पास आहेत. ठीक आहे, पास आहेत. मग मी काय केलं, रॅन्डमली कुठले जरी 2 विद्यार्थी तिथले निवडले, म्हणजे काही विद्यार्थी मी निवडले, तर ते निवडलेले विद्यार्थी सुद्धा काय असतात, पास असणारे असतात, बरोबर आहे का? त्याच्यामुळे कसं असतं बघा, सर्व विद्यार्थी जर पास असतील तर काही विद्यार्थी पास आहेत, हा पण निष्कर्ष बरोबर नाही. तुम्हाला डायग्राम मध्ये पण दाखवतो. काय दिले बघा, काही खुर्च्या वह्या आहेत. आणि सिलोगिझम मध्ये काय अर्थ असतो, सिलोगिझमचा अर्थ काय असतो, तर पहिली गोष्ट शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो, आणि जेवढा तुमच्या विधानामध्ये जे दिलेले किंवा जो तुम्हाला निष्कर्ष विचारलाय तेवढ्याबद्दल फक्त बोलायचं, बाकीचा विषय घ्यायचा नाही आपण. आलं लक्षामध्ये बघा. म्हणजे थोडक्यात बघा, आता आपण काय करतो, काही ए हे बी आहेत पकडतो, बरोबर आहे का? म्हणजे आपण बोलतोय कोणाबद्दल, ह्याच्याबद्दल, ह्या भागाबद्दल आपण बोलतच नाही. हे कोण आहेत काय घेणं नाही आपल्याला. आलं लक्षामध्ये. म्हणजे मला काय म्हटले बघा इथं, तर काही खुर्च्या वह्या आहेत बघा, इथं काय म्हटलंय, इथं इथं दिसतंय तुम्हाला सर्व खुर्च्या वह्या आहेत, आणि तिथं दिले तुम्हाला काही खुर्च्या वह्या आहेत. तर कसं असतं बघा, मी खुर्च्यांमधला काही भाग दाखवला, हा एवढाच भाग दाखवला, तर हा भाग वह्या आहे का? खुर्चीतला मी कुठला जरी काही, मला काय करायचं फक्त काही भाग, खुर्च्यांमधला काही भाग मी वह्या दाखवू शकतो का? मला बाकीच्या भागांबद्दल घ्यायचं ना, मला फक्त काही भाग मी वह्या दाखवू शकतो बघा.
खुर्चीचा समजा मी हा भाग एवढा पकडला आणि तो भाग वही आहे का तर आहे. मग बघा जर तुम्ही एमपीएससी किंवा युपीएससी करत असाल ठीक आहे बघा तर त्याच्यानुसार गेलं तर हा पर्याय तुमचा बरोबर आहे. आणि लक्षात घ्या कुठली जरी एक्झाम आपण देत असलो तर त्या एक्झामसाठी काय तुमच्या त्या चॅप्टर जे नियम असतात ना ते बदलत नसतात लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे जर व्यवस्थित बघितलं आपण तर हा प्रश्न हा नियम काही खुर्च्या वह्या आहेत हे सुद्धा बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय दिले त्यांनी बघा तर पर्याय क्रमांक 4 तुमचं काय चुकीचं आहे. तुम्हाला विचारला काय निष्कर्ष चूक कुठला आहे तर बाबा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे बघा म्हणजे उत्तर तुम्हाला काय दिले बघा प्रश्नाचं तर 4 नंबरचं पर्याय दिलेले पण ह्याचं उत्तर 4 नंबर येत नाही एक लक्षात ठेवायचं. कारण की 4 जे 4 तुमचे निष्कर्ष काय तर बरोबर आहे. म्हणजे ह्याचं उत्तर तुमचं काय यायला पाहिजे होतं ह्याशी यायला पाहिजे होतं. पण आयोगाने उत्तर काय दिले 4 दिले. किंवा पोलीस भरती समजा उद्या जर तुमची पोलीस भरती एमपीएससीने जर कंडक्ट केली तर मात्र मग ह्याचं उत्तर काय निघेल बघा हॅश निघेल. कारण हा पण निष्कर्ष तुमचा काय असतो बरोबर असतो. ठीक आहे चला पण इथं आता तात्पुरतं काय दिले बघा सर्व खुर्च्या तुम्हाला वह्या दिसतात त्यामुळे त्यांनी काय केले काही खुर्च्या वह्या आहेत हा निष्कर्ष चुकीच दिलेला आहे. ठीक आहे बघा चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. हा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये एका करंडीत 5 रंगाची फुले आहेत तर त्यात 23 सोडून सर्व लाल आहेत. तर बघा आता काय करायचं आपण या ठिकाणी बघा 23 सोडून सर्व लाल आहेत 25 सोडून सर्व पांढरी 22 सोडून सर्व पिवळी 18 सोडून सर्व निळी तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत. ठीक आहे बघा आता बघा तुम्हाला मी उत्तर पण काढून दाखवतो एकूण फुलं किती आहेत. ठीक आहे बघा ते पण दाखवतो आणि मग लाल कलरची किती फुलं आली पांढरीची किती आली पिवळ्याची किती आली ते पण काढून दाखवतो. ठीक आहे बघा आता या ठिकाणी काय करायचं बघा आपण तुम्हाला शब्द काय वापरलाय 23 सोडून म्हणजे आपण असं समजू बघा किंवा आता समजा इथे 25 फुले त्याच्यामध्ये समजा लाल किती आहेत बाबा 2 आहेत तर मी काय म्हणेल बघा एकूण फुलांमधली 23 फुलं सोडून 2 काय लाल आहेत. हा लक्षामध्ये थोडक्यात तसा 23 सोडून सर्व लाल आहेत लाल 2 आहेत पण मी म्हणेल काय 23 सोडून सर्व लाल आहेत असा त्याचा अर्थ आहे बघा. आता मग इथं काय करायचं बघा 23 बघा आता 23 सोडून सर्व लाल झाले 25 सोडून सर्व पांढरी 22 सोडून सर्व पिवळी 18 सोडून सर्व निळी आणि 20 सोडून सर्व गुलाबी आहेत. ठीक आहे बघा ही काय झाली तुमची लाल परत काय दिले पांढरी परत काय पिवळी परत काय दिले निळी आणि परत काय दिले गुलाबी. ठीक आहे बघा सोडून म्हटले तर काय करायचं बघा ह्याची बेरीज करायची बेरीज केली तर काय निघेल बघा 5 आणि 3 8 आणि 2 10 8 18 5 6 1 2 आणि 1 3 4 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 म्हणजे 108 फुलं आहेत तुमची टोटल नाही सॉरी हा 108 बेरीज आली. तर बघा लक्षात काय करायचं फुलं किती आहेत बघा किती प्रकारची फुलं आहेत 1 2 3 4 5 त्यातनं फक्त एक कमी करायचं किती आलं 4 आलं म्हणजे 108 भागिले जर आपण 4 केलं तर काय निघते बघा 4 1 4 4 2 8 आणि 2 10 4 7 8 म्हणजे 27 फुलं झाली. म्हणजे आपलं उत्तर निघालं किती आलं बघा करणे एकूण किती फुलं आहेत तर 27 फुलं आहेत उत्तर निघालं. बरं तुम्हाला विचारलं बाबा तर तुम्हाला जर विचारलं तेव्हा ह्याच्यामध्ये पांढरी फुलं किती असतील किंवा कुठलीही फुलं विचारले तर ते तरी पण सांगता आलं पाहिजे बघा 27 फुलं आली. आता मला सांगा 27 मधली 23 फुलं सोडली आपण राहिली किती 4 म्हणजे 4 झाली लाल फुलं मग 27 मधलं 25 गेली राहिली किती 2 27 मधनं 22 गेलं राहिले किती 5 27 मधनं 18 गेलं 18 9 27 येते बरोबर आहे का 27 मधनं 20 गेले खाली राहिले 7 27 मधनं ठीक आहे ठीक आहे. आता ह्याची जर बेरीज केली आपण तर किती निघते मला सांगा तुम्ही बघा 4 आणि 2 6 आणि 5 11 11 9 20 20 आणि 7 27 आले 27 म्हणजे फुलांची जर संख्या विचारली तर काय निघेल बघा लाल फुलं 4 निघतील पांढरी 2 पिवळी 5 निळी 9 आणि गुलाबी 7. ठीक आहे चला म्हणजे पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते तर ती महिला अर्ध्या तासात किती पोळ्या लाटेल. बघा 12 सेकंदात किती बघा तर एक पोळी 12 सेकंदामध्ये एक पोळी तर अर्ध्या तासामध्ये किती आता लक्षात घ्या सेकंदामध्ये दिले ना आपण अर्ध्या तासामध्ये सेकंद काढू बघा एका तासामध्ये लक्षात ठेवायचे किती सेकंद असतात तर 36 सेकंद असतात. 36 हे लक्षात ठेवून टाका 36 सेकंद बरोबर काय असते बघा 1 तास
मग मला सांगा अर्धा तास म्हणजे किती झाले बघा 1800 सेकंद. बरोबर आहे का बघा? अर्धा तास म्हणजे किती झाले इकडं तर 1800 सेकंद. हे निम्म आलं. बरोबर आहे का? आपल्याला अर्धा तासात त्यांनी विचारले. म्हणजे 12 सेकंदामध्ये 1 तर 1800 सेकंदामध्ये किती? एक्स. काय तिरकस गुणाकार करायचा बघा. हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा. काय निघेल इकडे मग? एक्स गुणिले 12 बघा. एक्स गुणिले 12 बरोबर 1800 गुणिले 1. 1800 गुणिले 1. आता 12 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. एक्स इज इक्वल टू काय निघेल बघा 12 बरोबरच्या पलीकडे टाका. 1800 गुणिले 1 भागिले काय करा 12 करा. काय निघते माहिती आता मग? 12 1 12 12 1 12 खाली राहिले 6 12 पंचे 60 म्हणजे 150 येते बघा. एक्सची व्हॅल्यू किती झाली 150 म्हणजे 150 फळे. ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघ काय दिले बा प्रश्नामध्ये? एक हार गुंफण्यास 75 फळे लागतात तर 1350 फुलांचे किती हार होतील? ठीक आहे बघा. आता सेम तीच आहे बघा. एका हारला किती बाबा तर 75 फुलं लागतात. तर मग 1350 फुलांमध्ये किती हार होतील? थोडक्यात काय मग 1350 भागिले 75 निघते. बरोबर आहे का? किंवा ह्याने ह्याला गुणलं आणि ह्याने ह्याला गुणलं. काय निघेल बघा एक्स गुणिले 75 बरोबर 1350 गुणिले 1. हे असं का दाखवतो तुम्हाला की बाबा कन्फ्युजन होऊ नये. कशाने कशाला भागतोय आपण कशाने काय? 75 फुलामध्ये 1 हार तर 1350 फुलामध्ये किती किती हार असं आहे थोडक्यात. काय निघेल बघा एक जागेला ठेवा. मग 1350 भागिले काय निघेल 75. डायरेक्ट असं केलं असतं तरी चाललं असतं पण समजण्यासाठी दिले. ठीक आहे. तर काय निघेल बघा इकडं 25 त्रिक 75. बघा 75 हे 50 याचा अर्थ आपण डायरेक्ट 25 ने भाग घालू शकतो. बरोबर आहे का? 25 त्रिक 75 बघा 25 5 600 खाली राहिले 10 10 वर 0 100 झाले 25 चोक 100. परत 3 ने भाग घालवा बघा 3 1 3 इथं 3 1 3 2 3 8 24 म्हणजे 18 आले. म्हणजे किती हार गुंफू शकतो आपण तर 18. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा जर आरशात एक घड्याळ 4 वाजून 24 मिनिटे अशी वेळ दाखवते तर ते प्रत्यक्ष भिंतीवर किती वेळ दाखवेल? तर घड्याळ असतं किती बघा आपलं 12 तास. बरोबर आहे. लिहिताना कसं म्हणायचं बघा 11 आणि इकडे 60 लिहायचं. 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजेच 12 तास 12 तास. बरोबर आहे का? हे हे कुठल्याला लिहायचं बघा तर आरशामध्ये जर आपल्याला टायमिंग बघायचं असेल तर त्यावेळेस. आणि जर घड्याळ तुमचं 24 तासाचं असेल बघा जर तुम्ही रेल्वेवरती स्टेशनला गेला तर तिथं 24 तासाचं पण घड्याळ असतं. बरोबर आहे का? मग त्याच्यामुळे जर तुम्हाला विचार आरशामध्ये टायमिंग किती दिसेल तर तिथं काय करायचं बघा फक्त 23 तास आणि पुढे 60 मिनिटं म्हणजे 24 तास होणार असं करायचं. पण तसं जर काय असं जर उल्लेख केला नसेल त्यांनी तर मग 12 तासाचं आपण घड्याळ पकडायचं. किती दिले बघा त्यांनी 4 वाजून 24 मिनिटं. हा बघा मग आता इथं 4 वाजून 24 मिनिटं वजा करायचे. काय निघेल बघा 10तनं 4 गेलं 6 राहिलं. बरोबर आहे का? आणि 5तनं 2 गेलं 3 राहिलं. इकडं 11तनं 4 गेलं 7 राहिलं. 7 वाजून 36 मिनिटं. ठीक आहे बघा. म्हणजे जर घड्याळ आरशामध्ये जर तुम्हाला 11 वाजून 60 मिनिटं 4 वाजून 24 मिनिटं वेळ दिसत असेल तर प्रत्यक्षातला वेळ किती आहे 7 वाजून 36 मिनिटं. 7 वाजून 36 मिनिटं म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? खालील अंक मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बघा काय तुम्हाला इकडे 2 12 2 12 36 80 150 बघा काय येते बघा ह्याच्यामध्ये की जर बघितलं आपण 2 म्हणजेच काय बघा 1 चा वर्ग अधिक 1 चा घन. बरोबर आहे का? 1 चा वर्ग 1 1 चा घन 1च झाला. 1 अधिक 1 2 झाले. 12 म्हणजेच काय बघा 2 चा वर्ग अधिक 2 चा घन. 2 चा वर्ग झाला 4 2 चा घन झाला 8 8 आणि 4 12. बघा आता इथं 3 चा वर्ग अधिक 3 चा घन. 3 चा वर्ग झाला 9 आणि 3 चा घन झाला 27. 27 आणि 9 किती येते बघा 36. 80 म्हणजे बघा 4 चा वर्ग अधिक 4 चा घन. 4 चा वर्ग झाला 16 आणि 4 चा घन झाला 64. 16 अधिक 64 झाले 80. बरोबर इकडे काय निघेल बघा 5 चा वर्ग अधिक 5 चा घन. 5 चा वर्ग झाला 25 आणि 5 चा घन झाला 125. बरोबर किती येते 150. म्हणजे इथं काय निघेल बघा आता 6 चा वर्ग अधिक 6 चा घन. 6 चा वर्ग झाला 36 अधिक 6 चा घन झाला 216. मग काय निघेल बघा इकडं
216 अधिक 36 करा. 6 12 हातचा आला 1 3 4 5 इकडे 5 आले आणि इकडे 2 252 निघते. म्हणजे इथे किती आलं बघा 252 ऑप्शन नंबर 4. आणखीन कुठल्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो बघा आणखी बघा ही सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन जे असतात ना ते एकापेक्षा जास्त मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. समजा हे जर नाही लक्षात आलं तर आपण काय करतो डायरेक्ट गॅप काढत जायचं. गॅप काय निघेल बघा इकडं बघा 2 आणि 12 मध्ये अधिक 10चा गॅप आहे. 12 आणि 36 मध्ये अधिक 24चा गॅप आहे. परत 36 आणि 24 मध्ये बघा 80 मध्ये बघा 40 44चा गॅप आहे. परत 80 आणि 150 मध्ये 70चा गॅप आहे. ठीक आहे बघा चला परत पुढं 10 आणि बघा आता गॅप तर काय सेम दिसेल आपल्याला बरोबर आहे का 10 आणि 24 मध्ये बघा 14चा गॅप आहे. बरोबर आहे का अधिक 14 केला आपण. परत बघा 24 आणि 44 मध्ये अधिक 20 केला आपण. परत 44 आणि 70 मध्ये 50 60 70 म्हणजे 26चा गॅप आहे. ह्याच्यामध्ये काय दिसते का तुम्हाला 14 बघा तसं बघितलं आपण काय निघते बघा 14 अधिक 6 20 20 अधिक 6 26 आलं लक्षामध्ये बघा परत तिथं 26 अधिक 6 काय निघेल बघा 26 आणि 6 झाले 32. परत 70 अधिक 32 किती झालं 70 बघा लक्षात आलं का 6चा गॅप निघाला. 26 अधिक 6 केला आपण 32 आलं. 70 अधिक 32 केलं काय निघेल बघा 70 आणि 30 झाले 100 100 102 झाले. आता 150 अधिक 102 करा काय निघेल बघा 250 आणि 252 म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर ठीक आहे बघा 50च्या 50 क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत. तर परत एकदा बघा तर आपल्या ऍप्लिकेशन वरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये. सेम याचप्रमाणे कंबाईन एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीची बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये. ठीक आहे तर बघा थांबवा आता आपण या ठिकाणी